नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना माझा नमोबुद्धाय. जय भीम. जुलै 2021 पासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या सर्वांच्या सुखासाठी मांगल्यासाठी भगवान बुद्धाच्या वाणीला प्रकाशित करीत आहोत. धम्मपद अट्टकथा गाथा व कथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णतेस नेऊन आता आपण जातक अट्टकथा ही नवीन व्याख्यानमाला काही मागील महिन्यापासून सुरू केली आहे. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे ही आपणास नम्र विनंती. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने कल्पना मुंताई यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं संघं शरणं गच्छामि, तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. थँक यू. साधू साधू साधू. या व्याख्यानातून जातक कथाबद्दलचे विविध पैलू सर आपल्या समोर आज मांडणार आहेत. आज मी आणि माझ्यासोबत आपण सर्वजण नक्कीच उत्सुक असाल सरांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी. तेव्हा व्याख्यानाला सुरुवात करण्याअगोदर मी सरांचा परिचय थोडक्यात देऊ इच्छिते. सर डायरेक्टरच्या पदावर केमिकल इंजिनियर म्हणून होते. इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इथे. सरांनी MA पालीमध्ये केलेले आहे. सरांचं नेट झालेलं आहे. सरांनी काय पेपर पण प्रेझेंट केलेले आहेत. सर आता आंबेडकर थॉट्स करीत आहेत नागपूरला. सरांनी धम्मसाकच्या इथे अट्टकथा याविषयी बहुतांश वेळा खूपदा लेक्चर दिलेले आहेत. जातक कथा जेव्हा सुरू झाले तेव्हा सरांचा पहिल्याच एपिसोड मध्ये बुद्धिस्ट आर्ट अँड आर्किटेक्चर्स विषयी माहिती सांगितली होती. सर सोशल वर्क पण खूप काम करतात. सरांनी गावातील गरीब मुलांसाठी डोनेशन दिले आहे कम्प्युटर. आणि सर अजून नागपूरमध्ये खूप सारे त्यांनी लेक्चर्स पण दिले आहेत विहारांमध्ये. तर सरांचा मी एवढ्यातच परिचय थांबविते आणि सरांना विनंती करते की आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आजचे व्याख्यान क्रमांक आहे 38 कुदाल जातक वर्णना. तर मी सरांना नम्र विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तो सर्वप्रथम धम्मसाकच्या ग्रुपचे मी आभार मानतो. मोठ्या कष्टाने हे धम्मसक्काच्या ग्रुप काम करत असतं आणि दर सॅटर्डेला त्यांचं जो स्पीकर आहे किंवा त्यांचं जे प्रेझेंटेशन होणार असतं त्याची पूर्वतयारी खूप दिवसापासून करावी लागते. सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळ्या ऑर्गनायझरचं मी पहिल्यांदा धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि सर्व उपासक उपासिका यांना सुद्धा नमो बुद्धाय आणि जय भीम. तर आपण आजच्या जातक अट्टकथेला सुरुवात करूया. तर आजची जातक कथा आहे कुद्दाल जातक वर्णना. वर्णना म्हणजे वर्णन. तर कुद्दाल जातक, तर कुद्दाल म्हणजे कुदळ, जे शेतीसाठी वापरणारं जे अवजार आहे किंवा हत्यार आहे त्याला कुदळ म्हणतात. आणि माती खोदली जाते शेती करताना.
त्या संदर्भात हे जातक आहे. तर हे जे जातक सुरू होतं तर त्या जातकाची जी पहिली ओळ आहे ती आहे, न तं जितं साधू जिंतन जितंती इदं सत्ता जेतवने विहरंतो चित्तहत्त सारीपुत्त आरंभ कथेसी. तर ही जी जातकाची जी सुरुवात आहे, न तं जितं साधू, हे कोणतंही जे विजय आहे तो श्रेष्ठ नाही असं बुद्धांनी का म्हटलेलं आहे. तर मग कोणता विजय हा श्रेष्ठ आहे हे या जातकातून बुद्ध आपल्याला सांगत आहे. तर या जातकामधलं जे पात्र आहे ते आहे चित्तहत्त सारीपुत्त. हे सारीपुत्त थेर वेगळे, जे बुद्धांचे अग्रशिष्य होते ते वेगळे आहेत. हा जो व्यक्ती आहे, ही जी पात्र आहे हे आहे चित्तहत्त सारीपुत्त. तर याबाबत धम्मपद अठ्ठकथा क्रमांक 35, 37, 38 यामध्ये या पात्राचा आपल्याला उल्लेख झालेला आहे. ते धम्मपद आपण त्याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. पुढे जाऊया. तर कथा अशी सुरू होते, श्रावस्तीमध्ये कथा सुरू होते आहे. सो किरण सावत्तीय एको कुलदारको. तर एका कुलपुत्राचा तो मुलगा असतो. हा जो मुलगा असतो चित्तहत्त सारीपुत्त, तर तो सावित्री मधला एक कुलधारक आहे. अथेक दिवसं कसित्वा आगच्छन्तो विहारं पविसित्वा एकस्य थेरस्य पत्ततो सिनिद्धं मधुरं पणित भोजन लभित्वा चिंतेसी. तर काय होतं की एक दिवस तो शेती करत आहे तो, आणि शेती करता करता कसित्वा येताना आगच्छन्तो विहारं पविसित्वा, तो एका विहारामध्ये जातो. त्या ठिकाणी एक थेर असतात आणि त्या ते थेर काय करतात, मधुर आणि सुंदर भोजन त्याला देतात. आणि ते भोजन लभित्वा, ते भोजन मिळाल्यावर तो विचार काय करतो, मयंग रत्तीन दिवस सहत्तेन नाना कम्मानी कुरुमानापी एव रूपं मधुर आहारं न लभामं. मी इतका रात्रंदिवस कष्ट करतोय तरी पण मला इतकं सुंदर आणि मधुर भोजन मिळत नाहीये. मयापी समणेन भवितव्य. जर हे असं जर भोजन मिळत असेल तर मी सुद्धा श्रमण का होऊ नये असा तो विचार करतो. मग सोपभजित्वा मास अड्डमास चयेन अयोनिसो मनसि करंतो किलेसवासिको हुत्वा विबंबित्वा पुनंग भत्तेन किलमंतो आगंत्वा पभजित्वा अभिधम्मं उगणी. तर मग त्याच्या मनात तो जो विचार आला त्यावेळेस तो पवजित्वा म्हणजे प्रवजित झाला. तो त्या संघामध्ये प्रवजित झाला. त्यानंतर 1.5 महिन्याने मास अड्डमास चयन, अच्छयन म्हणजे ते पूर्ण झाल्यावर मग त्याच्या मनामध्ये किलेस वासिको हुत्वा, त्याच्या मनामध्ये परत त्याचे जे क्लेश आहेत, राग दोष मोह, ते परत उफाळून येतात. आणि त्यामुळे तो त्याचं जे प्रबज्ज आहे ती सोडून आणि केलं म्हणतो म्हणजे आता तो परत तो सेन्शुअल प्लेजर्स मध्ये इंटरेस्ट घ्यायला लागला. आणि मग इंटरेस्ट घेतल्यानंतर मग परत तो पबजिता घेतो. म्हणजे असं ते पुन्हा पुन्हा होतोय. आता तो किलसवासिका आहे. मग पुढे काय होतं, इमानाव उपायन 6 वारे विभमित्वा पबजितो. म्हणजे काय करायचा तो की प्रबज्जा घ्यायचा, संघामध्ये सामील व्हायचा आणि त्याच्यामध्ये जे क्लेश निर्माण झाले, सेन्शुअल प्लेजर्स निर्माण झाले की तो परत गृहस्थ आश्रमात यायचा. तर हे त्याचं 6 वेळा असंच झालेलं आहे. मग काय होतं की ततो सत्तमे भिक्खू भावे सत्त पकर्णिको हुत्वा. मग 7व्या वेळेस काय होतं की बहु भिक्खू धम्मं वाचेंतो विपस्सनं वढेत्वा अरंत पापुणी. तर तो 6 वेळा याच्यापर्यंत गेलेला आहे, संघामध्ये गेलेला आहे, प्रबज्जा घेतलेली आहे, तो अभ्यास पण करतोय कशाचा, अभिधम्माचा. आणि 7व्या वेळेस सुद्धा त्याला वाटतं की आता मी पूर्ण अभ्यास केला पाहिजे. सत्त पकर्णिको म्हणजे अभिधम्माचे 7ही प्रकरण, 7ही ग्रंथ हे घेऊन विपस्सना वडेत्वा अरहंत पापुणी, हे सगळं घेऊन तो अरहत झालेला आहे. मग अथस्स सहायका भिक्खू, आता ह्या 7व्या वेळेस जाऊन तो अरहत झालेला आहे. हे आता सगळ्यांना त्यांच्या सहाय्यका भिक्खूंना माहिती झालेलं आहे. तर आता ते आपसामध्ये चर्चा करताना मग या चित्तहत्तला विचारतात, की नको आवसो चित्तहत्त, काय आवश्यमान चित्तहत्त, उभे वियते एतरही केलेसा न वढंती. तू इतक्या वेळास येतोस संघामध्ये, प्रवज्जा घेतोस आणि तुझ्यामध्ये क्लेश निर्माण होतात
आणि मग काय होतं की तू परत जातोस. तर मग यावेळेस पूर्वीप्रमाणे तुबेवीय इतरही केले जा. यावेळेस सुद्धा तुझे क्लेश वाढलेले नाही आहेत का? मग असा तो परिहासं करीतू, त्याची थट्टा उडवतात, परिहास करतात, हास्यास्पद ती गोष्ट हास्यावर नेतात. त्यावेळेस ते जो भिक्खू आहे काय म्हणतो, काय उत्तर देतो तो चित्तहित आयुष्यो अबब्बो दानी अहम इतो पठ्ठाय गिही भावाया. अबब्बो म्हणजे आता, इदानी आता, तो जो गिही भाव आहे, जो गृहस्थी जीवनाचा जो भाव आहे, हा आता परत उत्पन्न होणार नाही. कारण तो 7व्या वेळेस काय झालेला असतो, अरहंत झालेला असतो. मग एवस्मी तसं अरहतं पत्ते धम्मसभाय कथा उदपादी. मग तो अरहत झालेला आहे, आता तो संघामध्येच आहे, आता तो कुठे जाणार नाही आहे. त्यावेळेस धम्मसभा होते, भिक्खू चर्चा करतात एकमेकांमध्ये. तर काय म्हणतात बघा, आऊसो एव रूपंस नाम अर्हतस उपनिश्चये सती आयस्मा चित्तहत्त सारीपुत्तो छक हत्तू उपभजितो. उपभजितो म्हणजे पबजिताच्या उलटा, म्हणजे पबजिता घेणे आणि सोडून देणे, तर सोडून द्यायचे म्हणजे उपभजितो. अहो महादोषो पृथुजन भाव, याच्यामध्ये किती मोठा पृथुजन म्हणजे लेप बिलीवरचा हा जो महादोष आहे, हा मोठा दोष आहे, असं एकमेकांमध्ये ते चर्चा करतात. म्हणजे हा भिक्खू योग्य नाही, हा दोषपूर्ण भिक्खू आहे, असं एकमेकांना सांगत असतात. त्यावेळेस सत्ता आगंतवा, त्या ठिकाणी शास्ता येतात आणि मग नेहमीप्रमाणे विचारतात, काय अन्वत्थ भिक्खवे एतरी कथाय सन्निसिन्ना, काय चर्चा करताय आपण? त्यावेळेस ती पुच्छित्वा, तसं विचारल्यावर इमाय नामा, मग म्हणते अशी अशी आम्ही चर्चा करत आहोत. तेव्हा ती उत्ते, मग भिक्खूंना बुद्ध सांगत आहेत, भिक्खवे पृथुजनन चित्तं नामं लहुकं दुर्निग्रह. हे पृथुजनाचं जे चित्त आहे, हे जे हाऊस होल्डरचं चित्त आहे, ते कसं असतं, लहुक असतं, म्हणजे फार लवकर विचलित होणारं, फ्लेक्झिबल किंवा सेन्सिटिव्ह असतं. आणि दुर्निग्रह, त्याच्यावर निग्रह करणं खूप कठीण जातं. आरंभणवसेन गंत्वा अल्लियती, तो कुठलंही आलंबन घेतो आणि त्याच्यामध्ये लिप्त होतो, अल्लियती. एक वारंग अल्लीन न सक्का होती खिप्प मोचे तू, एका वेळेस तो अल्लीन झाला की मग त्याला तिथून मोचेन तू, तिथून तिथून बाहेर पडणं शक्य होत नाही, न सक्का होती. एव रूपचं चित्तस दमतो साधू, पण अशा पद्धतीचं चित्त आहे ते, त्याचं दमन करणं हे योग्य आहे. तंतमेवं ही तं सुखं आवती, आणि मग ते सुखा, जे चित्त आहे त्याचं दमन केल्यानंतर मात्र ते सुख, ते जे चित्त आहे ते कसं असते, सुखदायी असतं, असं बुद्ध त्या धम्मसभेमध्ये भिक्खूंना सांगत आहेत. आणि त्यावेळेस ती ही गाथा म्हणतात. आपण म्हटल्याप्रमाणे की धम्मपद अट्टकथा, धम्मपद क्रमांक 35 यामध्ये ते झालेली आहे. तर ती अट्टकथा ते धम्मपद असं होतं, दुर्निग्रहस लहुनो यत्थ काम निपातिनो चित्तस्य दमतो साधू चित्त दंतं सुखावह. तर जे लहुनो चित्त आहे, जे चंचल चित्त आहे, सामान्य व्यक्तीचं जे चित्त आहे ते कसं आहे, दुर्निग्रह आहे, ते आहे त्याच्यावरती योग्य प्रकारे नियंत्रण करता येत नाही. कामपातीनो, जे काम भावनेमध्ये राहणारे जे पृथुजन आहे त्यांचं चित्त असं असतं. पण जेव्हा चित्तच दमतो साधू, अशा चित्ताला जेव्हा योग्य वळण दिलं जातं, त्याचं दमन केलं जातं, आणि असं जे चित्त आहे ते सुखावह असतं, असं बुद्ध सांगत आहेत या धम्मपद 35 मध्ये. आणि तेच त्याच्याच लिंकनी आता आपण पुढे जात आहोत. मग पुढे काय म्हणतात बघा, तत्सपन दोन निग्रहताय पुब्बे पंडिता एकं कुद्दालकं निस्सायं तं जहितुं असक्तोंता लोभ वसेन चक्कंतु उपभजित्वा सत्तमे पभजित भावे झानं उपादित्वा तं लोभं निगणिन्सु. तर आता हे या कुद्दालक बद्दल आता ते सांगत आहे, अतीत आहारी. आता ते मागची गोष्ट सांगत त्याची, याच व्यक्तीबद्दल. तर लोभ वसेन म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा सांसारिक सुखाचा लोभ निर्माण झाल्यामुळे 6 वेळा तो उपभजित होतो, म्हणजे रिवर्ट करतो पबज्जेला. आणि मग सत्तमे पबजित भावे झान उत्पादित्वा, मग 7व्या वेळेस मात्र
तो ध्यानामध्ये इतका प्रवीण होतो आणि तिथून त्याला अर्हतपद प्राप्त झालेलं असते. आणि मग असं सांगून ते बुद्ध सांगतात अतितंग आहारी. मग आता आपण पुढं कथाकडे जाऊया. बुद्ध काय सांगतात ते बघूया. तर अतित वाराणसीय ब्रह्मदत्ते राज्यं करीतो कारंते. तर पुढच्या मागच्या काळामध्ये काय होतं की वाराणसी मधला जो ब्रह्मदत्त राजा आहे तो राज्य करीत असताना बोधिसत्व पण्णिक कुले निबतित्वा वियुत पापुणी. तर हा जो बोधिसत्व आहे हा तो एका पण्णिक कुले म्हणजे गार्डनर किंवा जे भाजीपाल्याचा व्यवसाय करणारे, भाजीपाल्याची शेती करणारे त्याला म्हणतात पण्णिक कुले. तर असा जो गार्डनर आहे त्याच्या पोटी या बोधिसत्वाने जन्म घेतलेला असतो आणि त्याला त्याचं नाव असते त्या बोधिसत्वाचं कुद्दाल पंडितो. तर कुदळ घेतलेला पंडित असं तिस्स नाम अहोसी. सो कुद्दालकेन भूमिपरिकम कंत्वा डांकंचेव अलाबु कुंभंड एळारुक आदीनी च वपित्वा तानी विकिणंतु कपण विजीवकं कप्पेसी. तर हा जो गार्डनर आहे, हा जो कुदाल पंडित आहे तो काय करतो, आपल्या कुदळीच्या साहाय्याने भूमिक परिक्रम कत्वा, भूमीचं काय करतो, मशागत करून डाकंच एव म्हणजे जेवढ्या काही भाजीपाला आहे, डाकंच वेगळे वेगळे भाजीपाला, जसं की अलाबू म्हणजे दोडके, कुंभंड म्हणजे भोपळा, एळारुक म्हणजे असाच एक फ्रूट आहे कुकुंबर, काकडी, एळारुक. अशा पद्धतीच्या आदी इत्यादी प्रकारचा भाज्या उत्पन्न करून वपित्वा त्याचं हार्वेस्टिंग करून विकिणणं तो विकून आपली उपजीविका करत असतो. कपन्न जीविका म्हणजे काही तू खूप श्रीमंत नाही आहे, कपन्न म्हणजे एकदम मध्यम साधं जीवन आणि त्याच्याकडे त्या कुदळीशिवाय दुसरं काहीच नसतं. तैस एकं कुद्दालकं ठपेत्वा अय्यं धनं नाम नथी. त्याच्याजवळ केवळ कुद्दालक ठपेत्वा म्हणजे कुदळ सोडली तर दुसरं धन काहीच नसतं. सो एक दिवस चिंतेसी, मग तो एक दिवस विचार करतो की मी घरावासेनं निखंबित्वा पबज्जिसामी, मी घरदार सोडून पबज्जा का घेऊ नये. मग असा विचार केल्यानंतर अथेक दिवस कुद्दालकं पटिछन्नठाने ठपेत्वा इसी पबज्ज पबिजित्वा. मग तो काय करतो की आपली जी कुदळ आहे ती पटिछन्नठाने एका ठिकाणी लपवून ठेवतो आणि एका ऋषीकडून प्रबज्जा घेऊन तं कुदालकं अनुसरित्वा. आता काय होतं की त्यांनी प्रबज्जा घेतली आहे, प्रबज्जा घेऊन झालेली आहे. मग काय होतं की जेव्हा तो धम्माचरण करत आहे, योग्य पद्धतीनं भिक्खूचं जीवन जगत आहे, त्यावेळेस कुद्दालकं अनुसरित्वा त्याला पुन्हा पुन्हा त्याच्या कुदळीची आठवण येते आणि मग त्या कुदळीबद्दल आणि संसारिक सुखाबद्दल. आता ही कुदळ काय आहे, हा जोड आहे किंवा ही लिंकेज आहे सांसारिक सुखासोबत त्याची. तर त्या कुदळीला आठवण करून लोभं छिंदिंतु असक्कंतो, त्या सांसारिक सुखाचं, त्या कामछंदाचं तो जो लोभ आहे तो असक्कंतो, तोडू शकत नाही. मग कुंठं कुदालकं निस्सायं उपबजी, मग ती पुन्हा कुदळ मिळवण्यासाठी पुन्हा तो उपबजी होतो म्हणजे प्रबज्जा सोडून देतो. एवं द्वितीयंपी तृतीयंपी, एक दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा 6 वारे तं कुदालकं पटिछन्नठाने निगमित्वा पबजितो च एव उपबजितो च. पुन्हा पुन्हा तेच तो करत असतो. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वेळेस, चौथ्या वेळेस, 6 पर्यंत तेच लपवलेली कुदळ शोधून जातो आणि परत आपल्या नेहमीच्या गार्डनरच्या कामाला तो काम करत असतो. मग काय होतं, सत्तमे वारे, आता 7व्या वेळेस काय होतं बघा, सत्तमे वारे चिंतेसी अहम इमं कुंठ कुदालकं निसाय पुन्हा पुन्हा उपबजितो. ह्या नुसत्या कुदळीमुळे काय होतं, ही कुदळ मिळण्यासाठी निसाय मी पुन्हा पुन्हा त्या पबज्जेतून बाहेर येतो. इदानी महानदीय पक्षित्वा पबिज्जेसामी, आता मात्र मी ही जी कुदळ आहे ही काय करेल, महानदीय पक्षित्वा, या नदीमध्ये फेकून मी पबज्जा घेणार आहे. मग काय करतो की नदी तिरंगंत्वा सच्चस्स पतित्त ठाणे पस्सिसामी पुन्हा गंत्वा उद्धरितु कामता भवेय. मी काय करेल की जर मी ही कुदळ फेकली
जिकडे फेकायची किंवा आणि जी पडेल तिथे तिथे काय होईल, माझं मग तिथे लक्ष राहील. पश्यत्स्यामि, मी जर ते पाहिलं तर काय होईल, पुन्हा आगंत्वा, मी पुन्हा येईल तेव्हा मग परत ती मी कुदळ शोधेन. म्हणून तो काय करतो, तं कुदालकं दंडे गहेत्वा, त्या कुदळीचा दांडा हातात घेऊन नाग बलो, मोठ्या शक्तीनिशी फाम संपन्नो सीसच उपरी भागे तिखंतू, त्याला त्या डोक्यावरती पकडते ते कुदळ आणि अविजित्वा अख्खिनी निमेलित्वा, मग ते डोळे घट्ट बंद करतो आणि असा गोल गोल फिरून नदीमध्ये खिप्पित्वा, तो गोल गोल फिरून तिखंतू, तीनदा रोटेट करून अविजित्वा नदीमध्ये नदीमध्ये खिप्पित्वा, अशा पद्धतीने ती कुदाळ डोळे बंद करून नदीत फेकून देतो आणि काय म्हणतो, असा जल्लोष करतो किंवा असा आवाज करतो, शब्द करतो. काय करतो, जितंगने, मी जिंकलो असं म्हणून तिखंतू सिंहनाद नदी, तो सिंहनादच करतो तीनदा, तिखंतू. तर सिंहनाद काय करतो की आता मी जिंकलेलो आहे. आपल्या लक्षात आलं की त्याची जी अटॅचमेंट आहे ती त्यांनी अशा ठिकाणी फेकून दिलेली आहे की ती सापडणार नाही, म्हणून त्याला तसा आनंद झालेला नसतो. तस्मी खणे, मग त्यावेळेस काय होतं की वाराणसी राजा पच्चंतं उपसमेत्वा आगतो नदिया सीसंग नायत्वा संभालंकारं पटिबंदितो हत्ती खंदेन गच्छमानो. त्याच वेळेस वाराणसीचा जो राजा आहे तो पच्चंतं उपसमेत्वा, एक युद्ध शमन करून, एक युद्ध जिंकून, त्याचं सेटलमेंट करून आगतो, तो आलेला असतो आणि त्या नदीवर जिथे त्यांनी कुदळ फेकलेली असते त्याच परिसरामध्ये आंघोळ करून सीसंग नाहीत्वा, सगळे अलंकार घालतो आणि हत्ती खंदेनं गच्छमानो, हत्यावर स्वार होऊन जात असताना तं बोधिसत्वस्य सद्दं सुत्वा, त्या बोधिसत्वानी जे म्हटलेलं आहे ना, जितमने, तो शब्द ऐकून काय म्हणतो, अयं पुरिसो जितंगने ती वदती, हा मी जिंकलो असं का हा असा म्हणतोय, कोण खो येते न जितो, कोण आहे असा तो जिंकलेला, पक्कोसित, त्याला पक्कोसित म्हणजे त्याला बोलावून आणा, तीन पक्कोसापेतवा, मग त्याच्या माणसाने, सोल्जर्सनी त्या व्यक्तीला बोलवून आणलं राजाकडे, त्या ज्याने तो कुदळ फेकलेली असते त्या बोधिसत्वाला तिथे बोलवून आणतात आणि मग राजा त्याला विचारतो, हो पुरीसं अहं तावं विजित संग्रामो इदानी जयंग हेत्वा आगच्छामी, मी एवढा मोठा विजित संग्राम, मी जो संग्राम आहे, जे युद्ध आहे ते जिंकून त्याला पूर्ण सेटल करून आलेलो आहे आणि अशा पद्धतीने इदानी जय गहेत्वा, अशा पद्धतीने मी विजय मिळवून आलेलो आहे, तर तयापन को जितो, मग तू कसं काय जिंकला असं म्हणतोस, ती पुच्छी, असं त्याला प्रश्न विचारतो. त्यावेळेस आता बोधिसत्व त्याला उत्तर देतात. बोधिसत्व, महाराज तया संगाम सत्तंपी संगाम सहसंपी संगाम सतसहंपी जिनंतेन दुज्जितम एवं केलेसानं अजितता. तुम्ही कितीही संग्राम जिंकले, 100 असो, 1000 असो की 100,000 म्हणजे 1,00,000 वेळा तुम्ही जिंकलात, तरी तुमचा जो जिंकण्याचा जो भाव आहे तो कशाने लिप्त झालेला आहे, केलेसानं अजितता. त्यामुळे तो तुमचा जो जिंकण्याचा भाव आहे तो श्रेष्ठ नाही, तुम्ही अजिंकल्यासारखेच आहे, अजितता आहे. मग अहंपन मम अभ्यंतरे लोभ निघांतो केलेसे जिनी, पण मी मात्र अहंपन मम अभ्यंतरे, मी काय केलं आहे, लोभंग निघांतो, लोभाचा नाश करून, सोडून देऊन केलेशाला जिंकलेलं आहे, असं सांगून कथयंतोय एव महानदी ओलोकेत्वा, असं म्हणून त्या नदीकडे बघून ओलोकेत्वा आपोकसीनं आरंभं झानन निबतेत्वा, मग त्यांनी काय केलं, आपोकसीनं आरंभण घेतलं. तर आपोकसीनं काय आहे, तर जे दानाचे 10 कसीन आहेत, म्हणजे टोटल बुद्धांनी जे सांगितलेले 40 कम्मठानं, त्या 40 कम्मठानांपैकी 10 कम्मठानं जे आहेत ते कसीन कम्मठान आहेत. जसं की आपो, तेजो, वायू आणि आकाश, हे आहेत 4, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आणि नंतर बाकीचे आहेत ते कलर्स मध्ये असतात, आणि मग आकाश आणि
आकाशाने आलोको असे 10 होतात. आपण त्यामध्ये न जाता की हे जे 10 आलंबन आहेत कसिनाचे, त्यापैकी तो कोणतं आलंबन घेतो? आपो कसिन, म्हणजे पाण्याचं आलंबन घेतो. ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन काय आहे त्याचं? वॉटर, पाणी. ओके, तर हे पाण्याचं आलंबन काय घेतो तो? कारण त्याच्या समोर ते पाणी उपलब्ध आहे. असं कोणतंही आपण कमठान घेऊ शकतो आपल्याला जे योग्य आहे ते. त्यावेळेस त्यांना ते योग्य वाटलंय. त्यामुळे आपोकसिनं आरंभणं झानं निब्बतेत्वा संपत्त अनुभव आकाशे निसिद्धित्वा, त्याची ज्ञानाची अवस्था. कारण यापूर्वी त्याने खूपदा संघात प्रवेश केलेला आहे, अभिधम्म शिकलेला आहे तो व्यक्ती, आणि ही 7वी वेळ आहे त्याची. त्यामुळे आकाशे निसिद्धित्वा, त्याला सुपर नॉर्मल पॉवर्स पण आलेले आहेत, आणि आकाशामध्ये तो त्या इद्दी पॉवरनी आकाशामध्ये तो उभा बसलेला आहे. आणि रयो धम्म देसेंतो इमंग गाथंग आह, तर असा आकाशामध्ये बसून रयो राजाला तो धम्म देसना देत असताना तो विचारतो ना की तू काय जिंकलायस. त्याला आता हा जो बोधिसत्व आहे तो आकाशात बसून ही गाथा म्हणतोय. कोणती गाथा म्हणतोय? जी कुद्दाल जातकाचा सुरुवातीला जी सांगण्यात आली ती गाथा आहे. न तंग जीतं साधू जितं यंग जीतं अवजीयती, हे जे हा जो विजय आहे, हे जे जिंकणं आहे, ही जी विक्ट्री आहे ती साधू नाही आहे. न तंग जीतं नाही आहे. साधू म्हणजे हायर नाही आहे किंवा श्रेष्ठ नाही आहे. कारण याच्यामध्ये काय आहे? क्लेश आहेत त्याच्यामुळे, आणि आसक्ती आहे, त्यामुळे ती श्रेष्ठ नाही आहे. तंखो जीतं साधू जीतं, असा जो व्यक्ती आहे जो जिंकतो. काय जिंकतो? यंग जीतं नाव जियती, जी गोष्ट पुन्हा त्याच्यावरती परत त्याचा पराजय होणारच नाही, म्हणजे अल्टिमेट विक्ट्री. त्यानंतर पूर्ण जी विक्ट्री आहे ती म्हणजे क्लेशाचा नायनाट. ते आहे, एकदा क्लेशाचा नायनाट झाल्यानंतर त्याला त्याचा पुन्हा पराभव करता येत नाही. कदाचित तुझं जे आहे ते जिंकणं अवजियती आहे. कदाचित भविष्यामध्ये तू आता जरी जिंकला असला तरी तुझा नंतर पराभव होण्याची शक्यता आहे, कारण तुझ्यामध्ये क्लेश आहेत. तर अशा पद्धतीची तो बोधिसत्व गाथा सांगतो. आणि या गाथेचा अर्थ विश्लेषण पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूया. तथ न तंग जीतं साधू जीतं यंग जीतं अवजीयती यंग पंचामित्ते पच्चामित्ते परिजिनित्वा रठ्ठ जीतं पटिलद्ध पुनपी तेही पंचमित्तेही अवजीयती तंग जीतं साधू जीतं नाम न होती. तर आता सांगितल्याप्रमाणे की ते जे साधू जीतन का होत नाही एवढं राज्य जिंकल्यावरती? कशामुळे? पुन्हा अवजीयन तो, कारण त्याला कधीतरी पुन्हा हार होण्याची त्याची शक्यता असते. अपरानयो जीतं उच्चती जयो, तर हा जो जय आहे याच्यानंतर तो कसा आहे? पुढचा जय ते सांगतात. यो पच्चमित्तये सद्दिंग युजित्वा अधिगतो जयो पुन्हा तेसु जिन तेसु पराजय होती. बघा की जरी आता तू जिंकलेला आहेस तरी नंतर तुझा कधीतरी पराभव होऊ शकतो. त्यामुळे सोन साधू न सोबनो, हे काही श्रेष्ठ तुझी विक्ट्री नाही आहे. मग कस्मा? बिकॉज तुझा पराजय होऊ शकतो, पुन्हा पराजय होती. तंखो जीतं साधू जीतं, आता दुसऱ्या ओळीमध्ये काय लिहिलंय? नाव जियती ती. आता ज्या ठिकाणी पराभव पूर्ण होण्याची शक्यताच नाही आहे, तर पच्चमित्ते निम्मत्तेत्वा, पच्चामित्ते म्हणजे शत्रूवर विजय मिळवून पुन्हा तेही नाव जियती, पुन्हा तो शत्रू तो हद्दपार झालेला आहे, तो परत शत्रू तुमच्यावरती आक्रमण करून तुम्हाला पराजित करू शकत नाही. एक वारंग लद्दो जयो न पुन्हा पराजयो होती, पुन्हा तुमचा पराभव होणे शक्य नाही. तंग जीतं साधू जीतं शोभनं, असा जो विजय आहे तो कसा आहे? शोभनं आहे, श्रेष्ठ आहे. सो जयो साधू शोभनं नाम होती. कस्मा? पुन्हा नाव जियन तो, पुन्हा तेच सांगितलेलं आहे की याच्यामध्ये पराभव होत नाही. तस्मात महाराज सत्तखंतुंपी सहस्खंतुपी सतसहस्खंतुपी संग्रामशिस जिनित्वापी, संग्राम योद्धो, संग्राम योद्धा
नाम न होसी किंग कारण अत्तनो केलेसानं अजितता. परत ते पहिल्याच याला कनेक्ट करतात की तू तू जो जिंकलेला संग्राम आहे तो कसा आहे, केलेसानी भरलेला आहे, त्यामुळे तो फायनल तुझा विजय नाही आहे. योपन एक वारंपी अत्तनो अभ्यंतरे केलेसे जिनाती अयं उत्तमो संगाम शीसयो देती आकाशे निसिन्न कोव बुद्ध लीलाय रयो धम्मं देसेसी. आता मग पुढे ते दुसरी गाथा म्हणतायत जी धम्मपद 103 मध्ये आहे. त्यांनी बोधिसत्वानी फरक समजून दिलेला आहे की कुठला विजय श्रेष्ठ आहे आणि कुठलाच विजय कनिष्ठ आहे, हे त्यांनी समजून दिलेलं आहे. त्याच्यानंतर ही गाथा परत ते म्हणतायत, यो सहस्र सहस्रेन संग्रामे मानुषे जिने एकंच जेय मत्तानं सवे संग्रामं उत्तमो. तर हजारो संग्राम जरी तुम्ही जिंकलेले असले, पण जेयम आत्तानं, जेव्हा तुम्ही स्वतःला जिंकता ते तो जो संग्राम आहे, तो संग्रामातला जो विजय आहे तो सगळ्यात उत्तम आहे. हे सुद्धा आपल्याला धम्मपद 103 यामध्ये ही अट्टकथा आपण याचा अभ्यास केलेला आहे. याचं डिटेल विश्लेषण आपण व्हिडिओमध्ये, ज्याचे व्हिडिओ जे तयार केलेले आहेत तर ते आपण सविस्तर बघू शकता. पण आता ह्या गाथेच्या अनुषंगाने त्याच्या डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे. त्यांनी फक्त आपल्याला संग्राम कोणता श्रेष्ठ आहे, विजय कोणता श्रेष्ठ आहे या गाथेतून सांगितलेलं आहे. रय्यो पण धम्म चुनंत सेव. आता राजाने हे ऐकलं, बोधिसत्वाचा जो देशना ऐकली. आता तो राजा काय करतोय बघा. तर रय्यो पण धम्म सुनंत सेव तदंग पहान वसेन केलेसा पहिना. मग आणि पबज्जाय चित्तन नमी. मग त्याचं चित्त नमी म्हणजे फ्लेक्झिबल तिकडे वळतं, पबज्जेकडे वळतं. हा जो धम्म ऐकल्यामुळे, कारण केलेशाबद्दल सांगत आहे हा बोधिसत्व, श्रेष्ठ विजयाबद्दल सांगत आहे, आणि त्यामुळे मग हा जो राजा आहे तो त्या पबज्जा घेण्याची इच्छा व्यक्त करतोय. राजबलस्पी तत्एव केलेसा पहिंसू. त्याला त्याचं जे राजबल आहे त्याला सुद्धा, त्याच्या सोबतच्या ज्या सगळ्यांना आहे त्यांना सुद्धा ते केलेस काढून टाकायचं आहे. राजा इदानी तुम्ही कहम गमिसता ती बोधिसत्व पुच्छी. ते बोधिसत्वाला काय विचारतो तो राजा, तू इदानी तुम्ही कहम गमिसता, आता तू कुठे जाणार आहेस. तर बोधिसत्व म्हणतात की हिमवंतं पविसित्वा इसी पबज्जिसामी. महाराजा, मी आता ही कुदळ फेकून दिलेली आहे परमनंटली, आणि आता मी या इसी पबज्जा इथे आम्ही प्रबज्जा घ्यायला पुन्हा चाललेलो आहे. तेनही अहंपी पबज्जिसामी. तर राजा म्हणतो मला सुद्धा प्रबज्जित व्हायचं आहे. इसामी म्हणजे मी सुद्धा होणार भविष्यकाळ. बोधिसत्तन एव सद्दी निखमी. मग बोधिसत्ता सोबत हा राजा निघाला हा. आणि बलकायो ब्राह्मण गहपतिका सब्बा सेनी होती सब्बेपी तस्मी ठाणे सन्निपतितो. मग त्या राजासोबतच जे ब्राह्मणचा जो गृहपतीचा जो ग्रुप होता, ब्राह्मणांचा जो जथ्था होता तो सुद्धा राजाला जॉईन झाला. आणि सैनियो सगळी सैन्य आणि लोक सुद्धा त्या ठिकाणी सन्निपतितो एकत्र गोळा झाले. आणि अशा पद्धतीने महाजन कायो, मोठी महाजन जो ग्रुप, लोकांचा ग्रुप तयार झाला. आणि सद्दीनेव निखमी, सगळेच्या सगळे लोक, हा असा महाजनाचा मोठा जथ्था बोधिसत्वासोबत कुठे निघाला आहे, पबज्जा घ्यायला त्या इसी पबज्जाकडे निघालेला आहे. मग काय होतं की वाराणसी वासीय है ना, अम्माकम किरंग राजा कुद्दाल पंडितस्य धम्मदेशनं सुत्वा पबज्जाभिमुखो हुत्वा सद्दी बलकायन निखंतो मयंग इधं किंग करीसामा. मग त्यातले जी प्रजा असते, त्या गावातली प्रजा असते, ती धम्म देशनाबद्दल त्यांनी ऐकलेलं असतं आणि त्यांना कळतं की आमचा राजा आणि हे सगळे ब्राह्मण श्रेष्ठ आणि सैन्य सगळेच प्रबज्जा घ्यायला चाललेत, तर इदं किंग करीसामा, मग आम्ही इथे काय करायचं. मग द्वादश योजनिकाय वाराणसीय सकल नगरवासीनो निखमिन्सू. म्हणजे अख्खं वाराणसी नगरातले लोक निघालेत पबज्जा घ्यायला. तर तो जो जथ्था आहे तो किती झाला,
द्वादश योजनिका परिसा अहोसी, ती एवढी मोठी परिषद तयार झाली सगळ्या लोकांची की 12 योजन अंतर, इतकं मोठं अंतर तयार झालं आणि इतका मोठा लोकांचा जो समूह आहे तो प्रवज्या घ्यायला निघाला. तंग आदायन बोधिसत्व हिमवंतं पविसी. तंग आदाय, या सगळ्यांना घेऊन बोधिसत्व कुठे गेले? हिमवंत मध्ये प्रवेश केला त्यांनी. मग काय पुढे? तस्मीखणे, त्यावेळेस आता इतका प्रचंड जो समूह आहे लोकांचा आणि बोधिसत्व आता हे सगळे प्रवज्या घ्यायला गेलेले आहेत, तर काहीतरी ही मोठी घटना घडलेली आहे. तर तस्मीखणे सक्कस देवरय्यो निसिन्नासन उन्हाकार दसेसी. तर सक्को देवराजा जो आहे त्याचं जे आसन आहे निसिन्नासन, तिथे बसलेले जे सक्क देव आहे त्यांचं आसन काय होते? उन्हाकारण, म्हणजे ते गरम व्हायला लागतं. याबद्दल मिसाळकर सर खूप छान सांगतील तुम्हाला. आपण जे 32 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स मध्ये सक्क देवराजाची जी पोझिशन आहे ती या ठिकाणी एलॅबोरेट करण्याचं काही कारण नाही, कारण आपल्याला त्याला खूप वेळ द्यावा लागेल. तर या ठिकाणी आपण बघूया की सक्क देवराजा जो आहे ना त्याचं आसन गरम झालेलं असतं, की काहीतरी खूप छान अशी एक रिमार्केबल घटना घडत आहे. तर हे त्यांना दर्शवत आहे. सो आवज्यमानो कुद्दाल पंडितो महानिखम्मनं निखंतो. तर जेव्हा तो निरीक्षण करतो, अवलोकन करतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हा जो कुदाल पंडित आहे बोधिसत्व, त्यांनी महाअभिनिखम्म केलेला आहे. आणि तो एकटाच नाही जात आहे, राजाला, त्याच्या प्रजेला, सगळ्यांना सैन्याला घेऊन तो निघाला आहे. तंग दिसवा, हे पाहून ती दिसवा. महासमागमो भविष्यती, हा खूप मोठा समागम, हा लोकांचा एकत्र येण्याचा जो हा प्रसंग आहे तो वसनस्थानं लद्दू वट्टती, यांच्यासाठी, ह्या इतक्या मोठ्या लोकांच्या जथ्यासाठी वसनस्थानं लद्दू वट्टती, यांच्या राहण्याची व्यवस्था केली पाहिजे असं सक्क देवराजाला वट्टती. मग काय करतो तो? विश्वकम्मं आमंत्रित्वा. तर हा जो विश्वकम्म आहे, विश्वकम्मं म्हणजे विश्वकर्मा, हा कुठे आहे? तावंतीस लोकांमधला एक देवता आहे, एक दैटी आहे. ती नेहमी अशा मोठ्या मोठ्या याचं, प्रजेचं किंवा बोधिसत्वाचं राहण्याची व्यवस्था, किंवा तो आर्किटेक्ट म्हणून काम करतो. इव्हन सक्क देवराजाचं जे निवासस्थान आहे ते सुद्धा बनवण्याचं तो काम करत असतो. तर त्याला आमंत्रित्वा, विश्वकम्मं आमंत्रित्वा. मग काय म्हणतो त्याला विश्वकर्माला? की तात कुद्दाल पंडितो महाअभिनिखम्मनं निखंतो. हा कुद्दाल पंडित आहे तो, हा निघालेला आहे निखम्म करून, आणि त्याच्यासाठी वसन ठाणं लद्दू वट्टती, त्यांच्यासाठी आता पूर्ण राहण्याची व्यवस्था, त्यांच्या समूहासोबत राहण्याची व्यवस्था हिमवंतं पदेश गंत्वा समे भूमी भागे दिग्गतो 30 योजनं विथारतो पन्नरस योजन अस्सम पदं मापेही. तर या ठिकाणी तू अशी काय व्यवस्था कर, या सगळ्या लोकांना राहण्यासाठी 30 योजन लांब विस्तारतो आणि 15 संयोजन रुंद अशा पद्धतीची जी भूमी आहे ती तू तयार कर, त्यांना राहण्याला ती असं त्यांनी या विश्वकर्माला सांगितलेलं आहे. मग विश्वकर्मा म्हणतो की तो विश्वकर्मा साधू देवा, ठीक आहे देवा, ती पटी सुनित्वा गंत्वा तथा अकाशी, तसं सांगून मग तो आता पुढच्या कामाला लागलेला आहे विश्वकर्मा. अयम एक संकेपो विथारोपण हत्तीपाले जातके आवी भविष्यती. याच्या पुढची जी कथा आहे, जी काही त्यांनी व्यवस्था केलेली आहे ती इन डिटेल जर आपल्याला बघायची असेल तर हत्तीपालक जातकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. आता हे हत्तीपालक जातक आपल्याला पुढे जेव्हा संधी मिळेल, जेव्हा आपलं पुढचं प्रेझेंटेशन होईल, जेव्हा याचा क्रमांक येईल, कारण 500च्या पुढे हा हत्तीपालक जातक, तर तेव्हा याला बघता येईल. पण आता आपण फक्त हे बघू की याचे डिटेल्स न बघता पुढे काय होतं ते बघू. इदंच ही तंच एक परिच्छेदम एवं विश्वकम्मेपि असमपदे पर्णसालं मापेत्वा दुःसद्दे मिगेच सकुणेच अमनुष्येच
पटिक्कमात पेत्वा तेन तेन दिसा बागेन एकपदिक मग्गम मापेत्वा अत्तनो वसनटाने अगमासी. तर हा जो विश्वामित्र आहे, विश्वकर्मा आहे, विश्वकर्मा जो आहे, यांनी काय केलं की 50 आलंग मापेत्वा, राहण्याच्या जे रेसिडेन्शियल आहेत, जे विहार आहेत, पर्णशाला आहेत, त्यांना सगळ्यांसाठी तयार करून, आणि दुःसद्दे मिगे म्हणजे जे त्रास देणारे जनावर आहेत, दुःसद्दे म्हणजे वाईट किंवा कर्कश आवाज काढणारे मृग आहेत किंवा इतर प्राणी आहेत ज्यांचा त्यांना उपद्रव होऊ शकते, त्यांना, आणि अमनुष्य लोक असतील तिथे, त्यांना सुद्धा तिथून बाहेर जायला सांगून ती जागा त्या सगळ्या बोधिसत्वांच्या पूर्ण जथ्यासाठी त्यांनी व्यवस्थित तयार केलेली आहे विश्वकर्माने. आता कुंडाल पंडित त्या ठिकाणी जात आहेत. कुदाल पंडितोपी तंग परिसंग आदाय हिमवंतं पविसित्वा सक्क दत्तीय अस्सम पदं गत्वा, अस्सम पद म्हणजे आश्रमाचं पद, म्हणजे आश्रमाचे ठिकाण, गंत्वा विश्वकर्मन मापितं पबजित परिखारं गयत्वा पठमं अत्तना पबजित्वा पश्चा परिसंग पबाजेत्वा अस्समं पदं भाजेत्वा अदासी. त्यांनी जी काही व्यवस्था केली होती त्या विश्वकर्माने, त्या सगळ्या ठिकाणचं ते आता हे ऑक्युपाय करत आहेत पूर्ण जागा. जशा पद्धतीने त्यांनी केलेले आहेत, 50 साला बांधलेले आहेत, आश्रमपद बांधलेले आहेत, आश्रम बांधलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांनी पोझिशन घेतलेलं आहे. 70 राजानो 70 राज्यांनी छट्टयंसू. मग त्या ठिकाणी जे राजांसाठी जे राज्य सोडलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळी चांगली व्यवस्था त्या सक्क यांनी केलेली आहे, विश्वकर्मांनी केलेली आहे. 30 योजनं असं पदं पुरी. मग पूर्ण ते 30 योजना पूर्ण भरून गेलं लोकांनी. कुद्दाल पंडितो शेष कसिने सुपी परिक्रमं कत्वा ब्रह्म विहारे भावेत्वा परिसायं कम्मठानं आचिख्खी. मग त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने कुद्दाल पंडितांनी ज्ञान साधना सुरू केली. काही ठिकाणी ब्रह्मविहारामध्ये त्यांनी भावना केली. 4 जे ब्रह्मविहार आहेत ना, मेत्ता, करुणा, मुदिता, उपेक्षा, हे जे याच्या सुद्धा ती भावना केली. कारण तो पारंगत झालेला आहे ध्यानामध्ये, त्याला इद्धी प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या परिसाय म्हणजे त्या सगळ्या लोकांना वेगवेगळं कम्मठानं आचिक्की त्यांना एक्सप्लेन करून दिलं. सभ्य समापत्ती लाभिनो हुत्वा ब्रह्मविहारे भावेत्वा ब्रह्मलोकपरायणा अहिंसू. त्या सगळ्या प्रजेला, त्या सगळ्या समुदायाला योग्य प्रकारे त्यांनी मार्गदर्शन करून, ज्याप्रमाणे ब्रह्मलोक आहेत त्या परायणा, त्या पद्धतीने, त्या दर्जाचं त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन केलं. पण तेस परिचर्य कंसू ते देवलोक परायणा अवसू. जसं काही देवलोकांना ते ट्रीटमेंट देतो आहे तो जे बोधिसत्व आहे, अशी त्या ठिकाणी सुंदर अशी परिस्थिती निर्माण केली. मग सत्ता. आता हे सगळं बुद्धांनी सांगितलेलं आहे. हे भिक्खूंना सांगत आहेत की अशा पद्धतीचा तो बोधिसत्व होता, आणि तो त्या हिमवंत गेल्यानंतर त्याची अशा पद्धतीची राहायची व्यवस्था विश्वकर्माने केली होती. आणि या सगळ्या त्याच्या उपासकांना, त्या पूर्ण समूहाला चांगल्या पद्धतीचा धम्म प्रॅक्टिस करण्याची त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली होती. मग हे सांगून सत्तापुरे म्हणतात, एवं भिक्कवे भिक्खुनो चित्तं नाम एतं किलेस वसेनं अल्लिनं दुमोचयं होती. अशा प्रकारे भिक्खुनो की हे जे चित्त आहे ना, हे किलेसामध्ये जेव्हा राहतं तेव्हा काय होतं की उत्पन्ना लोभ धम्मा दुप्पचहा एव रूपेपी पंडिते अय्याने करोती. तर जो व्यक्ती आहे, जो पुथुजन आहे, तो काय करतो, या चित्तामध्ये असलेल्या केलेशामध्ये अल्लीन होतो, त्याच्यामध्ये लिप्त राहतो, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये लोभधम्मा उत्पन्न होतात. त्यामुळे तो त्याच्यातून बाहेर पडत नाही. मग असं म्हणून तो सांगतो की जो एवरूपेपी पंडित आहे, पण जो पंडित आहे, जो प्रज्ञावान आहे, जो शहाणा आहे, तो काय करतो, याच्यातून बाहेर पडण्यासाठी स्ट्रगल करतो, असं सांगतायत. आणि ती इमंग धम्म देसनं आहारित्वा. मग
सांगतात की तुम्ही या पद्धतीनेच केलं पाहिजे, की तुम्ही जे लोकधम्म आहेत किंवा जो पुथुजन आहे, ह्या किलेशात राहणारा जो पुथुजन आहे, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडून पंडिताप्रमाणे प्रज्ञेने तुम्ही त्याच्यातून दम्मातून तुम्ही बाहेर पडा. अशी देशना दिल्यानंतर इमंग धम्म देशनं आहरित्वा सच्चानी पकासेसी, सत्य प्रकाशित केलं. सच्च परियोसाने, हे सत्य प्रकाशित केल्यानंतर केची सोतापन्न हेसु, केची सकदगामीनो, केची अनागामीनो, केची अरहत पापुणेसु. तर काही लोकांना सोतापन्न, काही लोकांना सगदागामी, काही लोकांना अनागामी आणि काही लोक तर अरहंत पदाला प्राप्त झाले. अशी अठ्ठकथा या ठिकाणी झाली पूर्ण. सद्धापी, मग आता त्यांनी सांगितली पूर्वकथा, आता कुद्दाल पंडिताची ही कथा सांगितली आणि आता पुढे काय म्हणतात, सत्थापि अनुसंधी घटेत्वा जातकं समोधानेसी. मग आता जातकाचं समोधान करताना म्हणतात की तदा राजा आनंदो अहोसी, तो जो राजा होता जो कुद्दाल पंडितासोबत त्या परिसासोबत जात असतो, तो असतो आनंदो. आणि सगळी जी परिसा असते ती असते बुद्ध परिसा. आता जे बुद्धाचे जे श्रावक आहेत, ते बुद्धाचे उपासक आहेत, त्यावेळेस ती बुद्ध परिसा होती. आणि कुद्दाल पंडितो पण अहमेव अवसी, हा जो कुद्दाल पंडित आहे हा मीच होतो, असं बुद्ध त्या ठिकाणी सांगत आहेत. तर या ठिकाणी कुद्दाल जातक वर्णना दसमा या ठिकाणी संपत आहे आणि इथी वगो या ठिकाणी पूर्ण होतो आहे. तर असं हे कुद्दाल जातक आपण ऐकून घेतलं. तर याच्याबद्दल आता परत इतकं काही सांगायचं मला डिटेल वाटत नाही, कारण अगदी सोपी कथा आहे. तरी आपण एक रिव्ह्यू म्हणून जर बघितलं तर जो पच्चीपन्नामध्ये तो 7 वेळा घरदार सोडतो आणि शेवटच्या वेळेस तो चित्तहत्त सारीपुत्त अरहंत होतो, हे आपण पच्चीपन्ना कथेत बघितलंय. आणि अनुपब्बी म्हणजे पास्ट कथेमध्ये तो 7 वेळा आपली कुदळ लपवून ठेवतो, सोडून जातो आणि 7व्या वेळेस काय करतो, तो अशा ठिकाणी फेकतो की त्याला ती सापडली नाही पाहिजे. तर असा हा कुद्दाल पंडित आहे. आणि यामध्ये नेखम्म पार मी त्याला हायलाइट केलेलं आहे की नेखम्म करा. तर नेखम्म असं करा की परत तुम्हाला त्याच ठिकाणी येऊन पुन्हा तुम्ही त्या सेन्शुअल प्लेजरला अटॅच न होणे, हे त्यामागचं उद्देश आहे. जे सेन्शुअल प्लेजरला तुम्हाला कसं तोडायचं आहे त्यासाठी बुद्धांनी या ठिकाणी तुम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे. आणि असं बुद्ध म्हणतात की जो स्वतःच्या आसक्तीवर जो विजय मिळवतो तो खरा विजय होय. दुसऱ्यावर विजय मिळणं तर एकदम म्हणजे तो पण विजय असतो, पण तो श्रेष्ठ विजय नाही आहे, असं बुद्ध या ठिकाणी सांगत आहेत. आपण नेहमी बघत असतो की आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये बघा, तर व्यावहारिक जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण निश्चितपणे प्रगती करत असतो, नाही का. जसं की एखाद्या ठिकाणी लोकांना जिंकून घेणं, आपण एखाद्या सभेमध्ये जिंकतो किंवा एखाद्या जर पॉलिटिशियन असेल तर तो अख्ख्या त्या पॉलिटिकल एरियामध्ये जिंकून येतो किंवा विजय मिळवतो. कोणी एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये विजय मिळवतो, ही गेट्स व्हेरी गुड जॉब म्हणा किंवा नोकरी मिळते त्याला. तर हे जे विजय आहे, इतरांवर मिळवलेला विजय, हा डेफिनेटली तो विजय आहे. त्याबद्दल बुद्ध म्हणतात की त्याबद्दल ते नाकारत नाही. पण जो स्वतःला जिंकतो, इतरांपेक्षा जो स्वतःला जिंकतो, स्वतःच्या आसक्तीवर विजय मिळवतो, तो सगळ्यात श्रेष्ठ विजय आहे या ठिकाणी, असं बुद्ध सांगत आहेत. आणि हे जे पुन्हा पुन्हा आपण जेव्हा संसारात असतो ना, तर पुन्हा पुन्हा आपण एखादी गोष्ट करताना असं वाटतं की नाही आता आपल्याच्यानी नाही होणार. आपला जो जे काही आपण सोडून दिलेलं असतं, एखादी आसक्ती सोडून दिलेली असते, मग काही वेळाने वाटतं की नाही, ते परत आपलं मन चेंज होतं. तर बुद्ध याच्यामध्ये म्हणतात की हा तुमचा नेचर आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला एकदम त्याच्यात दुःखी होण्यासारखं कारण नाही आहे. कारण तण्णा पोनो भाविका तत्र तत्र अभिनंदिनी, तुमची जी तृष्णा आहे ना, ही तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी सेन्शुअल प्लेजर कडे घेऊन जाते. पण तुम्ही तेवढ्याच प्रयत्नांनी त्याला तोडण्याचा प्रयत्न करायचा आहे, तुम्हाला जर विजयी व्हायचं असेल तर, हे बुद्ध त्या ठिकाणी सांगत आहेत. तर अशा पद्धतीने आणि दुसरी गोष्ट, हे जी तृष्णा तोडायची असेल तर बुद्धाने एक
महत्वाचं जे गाईडलाईन दिलेली आहे ती म्हणजे शील पालन. तर जेव्हा तुम्ही तृष्णा तोडता म्हणजे शील पालन करता, हा त्याचा सरळ सरळ अर्थ होता. जर आपण शीलाचं जर बघितलं की पानाती पाता अदिन्न दाना कामे सुमिच्छाचारा सुरावेर आणि मुसावादा, हे जे आहेत ना, हे सगळे तुम्हाला आसक्तीला जोडलेले आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. तर जेव्हा मी शील पालन करतो आणि शील पालन केल्या नंतर जो आनंद मिळतो, जे माझ्या चित्ताचा जी मुक्ती मिळते, जो आनंद मिळतो, तो सगळ्यात श्रेष्ठ आनंद आहे, असं या कथेतून, या अट्टकथेतून आपल्याला बोध घेता येईल. हे या ठिकाणी मी ही अट्टकथा आपल्याला जातकथा सांगितलेली आहे, यावर चर्चा केलेली आहे. तर ऐकल्याबद्दल धन्यवाद. या धम्मश्रवणाने, या धम्मसाकච්यने आपल्या सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो. भवतु सब मंगलम. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप सुंदररित्या तुम्ही एकेका शब्दाचा अर्थ सांगून जातक वर्णना सांगितली आणि आपल्यावर कसा विजय मिळवायचा त्याच्याबद्दल तुम्ही छान सांगितलं. जर या व्याख्यानालाच अनुसरण काही प्रश्न असतील तर जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. सर, माझाच प्रश्न आहे. विश्वकर्माबद्दल थोडंसं अजून सांगा ना सर. विश्वकर्मा बद्दल पिसाळकर सांगतीलच, पण मी थोडस सांगतो की विश्वकर्मा हा जो आहे हा देवलोकामध्ये आहे. 33 देवलोकांमध्ये उच्च पातळीवरची हे लोक आहेत आणि सारे आपल्या सक्क देवराजा आहे. त्या सक्क देवराजा त्यांना नेहमी आदेश देत असतो कुठे ही वर्क्स ॲज ए आर्किटेक्ट. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. जास्त डिटेल्स मिसाळकर सर आहेतच, ते बोलतील याच्यावर. आणखी काही प्रश्न असतील तर विचारा. जातकट्टकथा खूप सोपी होती असं मला वाटतं. दिलीप गायकवाड सर, तुम्ही हात वर केलेला आहे, बोला. हॅलो, जय भीम सर. नमो बुद्धाय. नमो. हा, तुम्ही खूपच फार छान समजावून सांगितलं आणि खरंच म्हणजे आपले शील किती महत्वाचे आहेत. दिसायला जरी 5 असतील परंतु त्यांचं महत्व ह्या जातकामध्ये खूपच प्रामुख्याने जाणवलं. सर, आता तुम्ही संबोधन करताना हे सांगितलं की जी प्रजा होती ते सगळे म्हणजे तेव्हाचा जो भिक्खू संघ होता तो आहे, परंतु तुम्ही सुरुवातीला सांगितलं की याच्यामधले जे सारीपुत्त जे आहेत ते मात्र ते सारीपुत्त नाही आहेत. बरोबर. तर ते कसं काय? हा जो व्यक्ती आहे हा वेगळा व्यक्ती आहे. याच्यामध्ये ते त्या सारीपुत्ताचा आणि या सारीपुत्ताचा संबंध नाहीये. एका नावाचे 2 व्यक्ती असू शकतात. अच्छा. चित्तहस्त सारीपुत्त आहेत आणि ते सारीपुत्त हे नाव का पडलं त्या व्यक्तीला, ते सारीचे पुत्र होते. रूप सारी नाव होतं सारीपुत्तांच्या आईचं. तर ते चित्तहस्त सारीपुत्त या कथेमध्ये आहेत आणि ते त्या सुप सारीचे पुत्र आहेत. ते 2 वेगळ्या व्यक्ती आहेत. अच्छा. ठीक आहे. थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद सर. साधू सर, खूप छान प्रश्नाची उत्तरे तुम्ही दिली. मी आता आदरणीय दयानंदजी बेचाळकर सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाच्या अनुषंगाने काही ऍड करायचं असेल तर त्यांनी जरूर ऍड करावे. आता कोणी हात रेज केला होता, हँड रेज केला होता. हॅलो. हा, भारती मॅडम बोला. हा सर, जय भीम. ताडे साहेब बोला सर. तुम्ही ही धम्मदशा फार चांगली सांगितली, कथा पण फार छान सांगितली. थँक्यू. पण मला असं म्हणायचं आहे की हा जो कुदाळ व्यक्ती आहे, हा जो बोधिसत्व आहे, हा 7च वेळ का असा करतो की पहिल्या वेळेस 7 वेळ, दुसऱ्या वेळेस 7 वेळ, म्हणजे 7चा काय संबंध आहे? याच्या मागे काही हिस्ट्री आहे का? नाही, असू शकते, पण मला त्याच्यात संदर्भ नाही मिळाला. हा, कारण मी एकदा अजून असं वाचलं होतं की भगवंताला भोजन वगैरे 7च दिवस देत होते. जो
आईवर्धन होता. हो हो धम्मपदामध्ये आपण ऐकलं हो आपण हो कसं. आयवड्डन थेरवत्तू, बरोबर आहे तुमचं. तर तिथेही भगवंताला 7च दिवस भोजन दिलं होतं. हो. काय म्हणजे हा 7चा काय संबंध आहे का काही? मला तरी काही दिसत नाहीये. नाही का? नाही, मला माझ्या निदर्शनास नाही आहे, कदाचित असू शकतो. आय एम नॉट अवेअर. ठीक आहे, विसर्ग सर सांगतील काय. थँक्यू. ओके सर, थँक्यू सर. ज्योती मॅमचा प्रश्न आहे. ज्योतींनी प्रश्न विचारला आहे चॅट बॉक्स मध्ये. ज्योती मॅडम म्हणतायत, ध्यान साधना करताना जेव्हा प्रतिकूल स्थितीत आपले वीर्य कमी पडतात तेव्हा त्यावेळेस आपले पूर्वसंचित पुण्य कुशल कर्म सियाजन्मी आपल्याला उपयोगी पडतात का? निश्चितपणे उपयोगात पडतात, निश्चितपणे. कारण कुठलंही पुण्य कुशल कर्म असो किंवा अकुशल कर्म असो, दोन्ही कर्माचा विपाक हा निश्चितपणे आपल्याला मिळत असतो. आपण स्पेसिफिकली म्हटलं आहे पुण्य कुशल कर्म. येस मॅडम, निश्चितपणे उपयोगी पडतो. अंकिता गणवीर विचारतायत, कुद्दल पंडित कोण असतो? हा एका गार्डनरचा मुलगा आहे. त्याच्या हातामध्ये कुदळ असते, कुदळ वापरतो, त्यामुळे त्याचं नाव तसं पडलेलं आहे. हे नामाभिधान झालेलं आहे, कुदळ पंडित, कुद्दल पंडित. पालीमध्ये कुदळीला कुद्दाल म्हणतात. प्रश्न संपले असतील तर मिसाळकर सर. सर, विश्वकर्माला आम्ही रेल्वे स्टेशनला त्यांची खूप मोठा जन्मोत्सव साजरा करायचा विश्वकर्मांचा. तर मला तर त्याच्याबद्दल थोडी उत्सुकता होती म्हणून मी प्रश्न विचारलेला. ओके ओके. मिसाळकर सर, कॅन यू प्लीज कमेंट ऑन दिस? हो सर, धन्यवाद. आजचं जे जातक होतं कुदाल पंडित जातक, हे लबाने सरांनी खूप सुंदर तऱ्हेनं सांगितलं. आणि याचा नेक्सस जो आहे, याचा जो संबंध आहे तो धम्मपदामध्ये चित्त हत्त थेर वत्थू या कथेशी संदर्भात आहे. चित्त वग्गामधले जी गाथा आहे त्याच्याशी संबंधित ही चित्त हत्त थेर वत्थू होत म्हणून परिचित आहे. आणि तिथे जेव्हा चित्त हत्त थेर वत्थूच्या बाबतीत काही घटना घडलेल्या आहेत त्यावेळेस ही कथा बुद्धाने सांगितलेली आहे. पण ही याला जातकथा असल्यामुळे सेपरेट अस्तित्व आहे त्याचं, म्हणून ती जातकथामध्ये आलेली तीच कथा त्यांनी तिथे रिपीट केलेली आहे. ठीक आहे, संदर्भ कथा त्यांनी सांगितलेली आहे की चित्त हत्ताच्या बाबतीत. तर लबाने सरांनी प्रत्येक मुद्द्याला हात घातलेला आहे आणि ती कथा समजून सांगितलेली आहे की जिंकणं म्हणजे काय. ठीक आहे, पहिले तर चित्त हत्त जो आहे भिक्खू, ज्याचं नाव आहे चित्त हत्त, ऍक्च्युली त्याचं नाव सारीपुत्त आहे, जे सरांनी सांगितलेलंच आहे. पण चित्त हत्त म्हणजे हातातलं खेळणं झालं. त्याचं चित्त जे आहे ना, इतका तो म्हणजे धरसोड करतोय की म्हणजे प्रवज्जित होतो, मग पुन्हा घरी जातो, पुन्हा प्रवज्जित होतो, असं 7 वेळा झालेलं आहे ते. आणि 7व्या वेळेस जेव्हा तो इकडे येतो प्रवज्जित होण्यासाठी, तर रस्त्याने येतानाच तो स्वतःपन्न होतो आणि पुढे मग अरंत होतो. आणि एकदा अरंत झाल्यावर तो भिक्खू संघातून जात नाही परत, म्हणजे पुन्हा अप्रवज्जित होत नाही, कारण इकडे अरंत झालेला असतो. तर त्याचा स्वभाव चांगला असतो आणि तो खूप सेवा पण करत असतो सगळ्या भिक्खूंची. नाहीतर असं इतक्या वेळेस कोणी पण या कोणी पण जा असं भिक्खू संघात चालत नाही. पण त्याचा एकंदर स्वभाव लबाने सरांनी सांगितलेलंच आहे की अभ्यास चांगला करायचा, सेवा चांगला करायचा, आणि त्याच्या त्या चांगल्या स्वभावामुळे त्याला पुन्हा एंट्री दिल्या जायची. आणि त्याने कोणताही विनय तोडलेला नाही, फक्त त्याचा विकार जो हवी होत होता, त्याला त्याच्या पत्नीची आठवण येत होती किंवा इथलं जे रिस्ट्रिक्टेड लाईफ त्याला आवडत नव्हतं, म्हणून तो तिकडे परत जायचा. त्या कथेमध्ये सविस्तर आलेला आहे. तर हातातलं खेळ न झालं त्याचं चित्त, म्हणजे त्याच्या काबूमध्ये नाहीये चित्त, म्हणून त्याला चित्त हत्त असं नाव दिलेलं आहे. ऍक्च्युली त्याचं नाव सारीपुत्त आहे. आणि एकाच कालावधीमध्ये एका नावाचे अनेक व्यक्ती असतात. जे आता लबाने सरांनी सांगितलेलं आहे की सारीपुत्त म्हणजे एकच नाही आहे,
फक्त हे जे सारीपुत्त थेर जे आहेत, जे अग्रश्रावक आहेत, ते खूप श्रेष्ठ आहेत म्हणून नेहमी नेहमी त्यांचं नाव येत आहे. पण इतरही छोटे मोठे बरेच लोक असतील आणि काही तर भिक्खू असतील, काही नसतील पण. तर एका नावाचे 1000 व्यक्ती असू शकतात, त्यामुळे आपलं कन्फ्युजन होऊ शकतंय. म्हणजे राहुल असेल किंवा इतरे अनुरुद्ध असेल किंवा कश्यप असेल, हे जे मोठे मोठे जे थेर होते त्यांच्या नावाचे साधर्म्य असणारे अनेक अनेक व्यक्ती होत्या, त्यामुळं कन्फ्युज व्हायचं कारण नाहीये. इथं सारीपुत्त जो आहे एक सामान्य भिक्खू आहे, म्हणजे वन्स अपॉन अ टाइम ते सामान्य होते. पुढे त्यांना धम्मचक्षु उत्पन्न झाला, त्यांना जी अटॅचमेंट होती ती त्यांनी सोडून दिली आणि नंतर ते अरंत झाले. तर जे मुख्य सारीपुत्त थेर आहेत यांचा तसा संबंध नाही, फक्त ते समकालीन आहे आणि बौद्ध भिक्खू आहेत, एवढाच त्यांचा संबंध आहे. आणि 7 वेळा म्हणून असं काही नाही, पण बऱ्याच वेळा फ्रेजेस असतात. 7 वर्षाचं हे झालं, 7व्या वर्षी काही लोक प्रवंचित झालेले आहेत, काही 7व्या वर्षीच अरंत झालेले आहेत. तर 7 वर्षाचा एक वेगळा विषय निघतो. 7 वर्षाचा 7 वर्ष योग्य वय म्हटलं जात आहे. स्वतंत्र विचार करणाऱ्या मुलाचं जे वय आहे ना, ते गृहीत धरलेलं आहे. त्याच्यावर कधीतरी डिस्कशन करता येईल किंवा कोणाला त्याच्यावर रिसर्च करायचं असेल तर 7 वर्षच का, 7व्या वर्षीच का म्हणजे श्रामणेर बनवतात किंवा 7व्या वर्षीच का भिक्खू झाला, शिवली 7 वर्षच गर्भात राहिले, ते पण बघितलं असं. तर 7 वर्षाचे अनेक संदर्भ येतात, ते त्या प्रसंगानुसार त्याचा अर्थ काढायला पाहिजे. तो एक विषय आहे. नंतर कुद्दाल पंडित बद्दल सरांनी जे सांगितलं की तो म्हणजे त्याच्याजवळ एक कुदळ होतं आणि बीज होतं आणि नेहमी नेहमी तो प्रवजित व्हायचा आणि पुन्हा पावसाळा येण्याच्या अगोदर त्याला त्याच्या शेताची आठवण यायची, त्याला ते कुदळीची आठवण यायची, त्याला ते बीज राखून ठेवलं होतं त्याची आठवण यायची. मग त्याचं मन थोडस चलबिचल व्हायचं. आता ऋषी प्रवज्या घेतल्यापेक्षा मी थोडी काही शेती तरी करतो असं म्हणून ते परत यायचे आणि ते बी घेऊन आणि ते कुदळ घेऊन पुन्हा शेती करायची, ते सरांनी सांगितलेलं आहे तुम्हाला. पण एकदा म्हणजे जाणं येणं असं त्याचं बऱ्याच वेळा झाल्यावर त्यांना मग एकदा त्यांनी म्हणजे चिंतन केलं आणि मी कशासाठी नेहमी नेहमी प्रवजित होतो, कशासाठी हिमालयातून परत येतो, असं जेव्हा त्यांनी विचार करणं सुरू केला, मग त्यांच्या लक्षात आलं की खरी गोम, खरं हुक, खरं तृष्णा, खरं बंधन, खरी चैन जे आहे ना, जे खरी साखळी जी आहे ती कोणती आहे, तर ही कुदळ आणि त्याच्या सोबत असलेलं बीज, त्याचं थैली असते, त्या पिशवीमध्ये तो बीज ठेवत असतो. हेच खरी माझी काय शृंखला आहे असं त्यांना लक्षात येत आहे. आणि मला याच्यापासून मुक्ती पाहिजे आहे, तर मला हे माझ्यापासून दूर करायला पाहिजे. मग ते एका नदी किनारी डोळे बंद करून कुदळ आणि ते बी फेकतात, ते सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात येतं, डोळे बंद केल्यानंतर गोल फिरून फिरून ते नदीत टाकतात ना, मग नंतर डोळे उघडल्यावर लक्षात येतं कुदळ कोणत्या दिशेला कोणत्या ठिकाणी पडले ते त्यांना लक्षात येत नाही. त्यामुळे ते अहंजितंग म्हणतात. आणि त्यावेळेस दुसरा राजा येतो तिथे आणि तो कोण जिंकला बाबा, मी जिंकून आलेला, हा कोण जिंकलेला आहे. मग त्या दोघांचा संवाद जो झालेला आहे लबाने सरांनी खूप व्यवस्थित समजून सांगितलेला आहे की खरी जीत जी असते ती स्वतःवर जिंकणं हे फार महत्वाचं असतं. इतरावर जिंकणं ते काही खरं यश नाही. त्याच्यामुळे तुम्ही शत्रू पण पैदा करता आणि आज तुमचं यश मिळालं असेल, आज जिंकलेलं असाल तुम्ही, मात्र उद्या ते पराभवामध्ये परिवर्तित होऊ शकतं. कारण तुमचा शत्रू जर स्ट्रॉंग झाला, पॉवरफुल झाला, तर तो तुम्हाला पुन्हा पराभव तुमचा करू शकतो. असे अनेक राजे झालेले आहेत, अनेक युद्ध झालेले आहेत, त्यांनी अनेक युद्ध जिंकलेले आहे, पण पुन्हा पुन्हा त्यांना युद्ध करावं लागलं किंवा युद्धात पराजित व्हावं लागलं किंवा जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे. तर म्हणजे इतिहासानं त्याची नोंद घेतलेली आहे की युद्धामध्ये जिंकणं ते काही अंतिम यश नाही आहे. खरं यश जे आहे, इतकं सुंदर कथा आहे आणि इतका महत्वाचा संदेश जातकातून आलेला आहे, जे लबाने सरांनी सविस्तर सांगितलेलं आहे. जातक साधं नाहीये. तुम्ही तुमच्या आयुष्यात असं काही बघता का
की याच्यामुळे मी म्हणजे अडकलेला आहे कुठेतरी, म्हणजे ते तुमचं घर असेल, जॉब असेल किंवा अनेक गोष्टी ज्या असतील ज्याच्यामुळं तुम्ही त्या बंधनात अडकलेले आहे आणि नेहमी नेहमी तुम्ही सुटायचा प्रयत्न करता पण आहे, तर त्यासाठी स्ट्रॉंग डिटर्मिनेशन जे पाहिजे असतं, म्हणजे की नाही मला सोडायचं म्हणजे सोडायचं, तोडायचं म्हणजे तोडायचं. हे असं आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या घटना खूप असतात, आपण त्या धरून ठेवतो. क्रोध असेल किंवा तृष्णा असतील किंवा अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण धरून ठेवतो. त्या दृष्टीनं ते सुद्धा आपण हे लेट गो जे म्हणतो आपण, लेट गो जे करणं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी आणि मोठ्या मोठ्या गोष्टीचा सराव तुम्ही करू शकता या जातकामार्फत. आणि हे आपल्याला कळत नाही, म्हणजे याच्या आधी पण झालेलं आहे की नुसतं भोजन नाही मिळालं भिक्खूंना, म्हणजे ती एक उपासिका जी असते ते दुसऱ्याचं अंतर्मन जाणणारी असते आणि ते भिक्खू जे आहेत त्यांना काय मिळेल म्हणजे त्यांना धम्माचा लाभ होईल जेव्हा ती विचार करते, मग त्यांना राहण्याची जागा बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, ते बरोबर आहे का, असं ती विचार करते आणि तिला लक्षात येते की हे सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण जेव्हा ती भोजनाचा विचार करते तेव्हा लक्षात येतं की नाही, भोजन जे पाहिजे त्यांच्या इच्छेनुसार, भिक्खूच्या इच्छेनुसार, भिक्खू मागत नाहीये पण मनात कुठेतरी त्यांचं ते असतं की ते मिळालं तर बरं होईल असं. तर ते जाणून नंतर त्यांना भोजन व्यवस्थित देऊन त्यांचं मग मन एकाग्र होत आहे, चित्त एकाग्र होत आहे आणि त्यांना निब्बाणाचा साक्षात्कार होतो. तर एवढं म्हणजे गृहत्याग केल्यानंतर, प्रवज्जित झाल्यानंतर, बुद्धाकडून कमठांग घेतल्यानंतर, म्हणजे बुद्धाचे उपदेश ऐकून कमठांग घेऊन जेव्हा ते बाहेर जातात वर्षावासासाठी, तेव्हा जे हुक अडकलेलं आहे नुसतं भोजनाचं, तर ते त्या उपासिकामुळं ते लक्षात आलं आणि तिने ते प्रोव्हाइड केल्यामुळं ते हुक म्हणजे लूज झालं आणि निघून गेलं आणि त्यांना निब्बाणाचा साक्षात्कार झाला. म्हणजे तसं म्हटलं तर किती छोटी गोष्ट आहे, फक्त भोजन, म्हणजे भोजन मिळत होतं पण मला समजून घ्या काही पूर्णाची पोळी खायची का पर्टिक्युलर कोणत्या कोणत्या अडचणी असतात ते प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतो ना, तर प्रत्येक व्यक्तीचं वेगळी एक हुक असते आणि ते निघणं फार गरजेचं असतंय. तर अशा वेळेस आपण जेव्हा ध्यान करतो किंवा चिंतन करतो त्यावेळेस तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की यासाठी मी अडकलेला आहे, ही गोष्ट मी फालतू धरून ठेवलेली आहे आयुष्यात, ही आता मी सोडायला पाहिजे. याच्यावर बरीच चर्चा पण झालेली आहे, फक्त आपण कथेशी संदर्भातच आपण सध्या बोलत आहोत. तर तो एक कुद्दाल पंडित लेट गो त्याने केलं, ते कुदळ फेकून दिल्यामुळं त्यांना खूप लाभ झाला आणि राजाला त्यांनी उपदेश केला. नंतर ते ऋषी प्रवज्जा, म्हणजे त्यावेळेस ते प्रवज्जित झाले, कोण कुद्दाल पंडित जे आहे ते प्रवज्जित झाले, जे की ते बोधिसत्व होते, ठीक आहे. आणि त्यांनी राजाला नुसतं त्या गाथेवर त्यांनी म्हणजे शरण आणलं आणि तो राजा म्हणतो की आता मला युद्ध वगैरेचं काही नाही, मी प्रवज्जित होऊ येतो, मी तुमच्या सोबत येतो म्हणून. आणि त्याचे जे प्रधान किंवा बाकी जे लोक असतात, सैनिक असतात, ते म्हणतात आम्ही पण येतो, आणि पुढे नगरातले लोक म्हणतात आम्ही पण येतो. तर असा फार मोठा परिवार, म्हणजे लाखोचा परिवार बोधिसत्वाच्या म्हणजे कुदाल पंडिताच्या मागे यायला तयार आहे त्यांच्या नेतृत्वाखाली. आणि मग ते हिमालयात जातात आणि एवढं मोठं म्हणजे खरं म्हटलं तर धम्म काय म्हणजे धम्माकडे एवढ्या लोकांना कुद्दाल पंडितांना आणलेला आहे नुसतं एका गाथेमुळे. लक्षात ठेवा त्याचा आफ्टर इफेक्ट आहे ना खूप मोठा आहे. तो फक्त सांगू इच्छितो की जेव्हा ते म्हणजे हिमालयात सगळा कारवा जाणं सुरू करतो तेव्हा सक्क देवराजाचं आसन तपतंय. कारण जेव्हा जेव्हा शीलवान व्यक्तीला काही मदत पाहिजे असेल, संकटात असेल, तेव्हा सक्क देवराजाचं जे आसन आहे ते खूप हायटेक आहे, ते गरम होत आहे किंवा हलतंय. तेव्हा मग सक्क देवराजा कॉन्सन्ट्रेट करतो, मेडिटेट करतो की कशामुळे हे हलतंय. मग त्यांना लक्षात येतं की हे म्हणजे हे कुद्दाल पंडित आणि त्याची जी सगळे लोक समूह हे प्रवज्जित होऊ इच्छितात आणि हिमालयात चालले, म्हणून ते विश्वकर्माला सांगतात की जा आणि त्यांना ते जे रिक्विजिट्स आहे, जे ज्या गोष्टीची गरज आहे ते त्यांना प्रोव्हाइड कर म्हणून. आणि आता सरांनी सांगितलेलंच आहे की विश्वकर्मा हा सक्कदेव राजाच्या अंडर मधला एक देव आहे.
तावतीस लोकांमधला. विश्वकर्मा म्हणून इकडे प्रसिद्ध आहे. अनेक म्हणजे जे कारागीर जे आहेत, म्हणजे कारपेंटर असतील, पेंटर असतील किंवा अनेक कुशल व्यक्ती असतात, तांत्रिक व्यक्ती असतात आहे ना, ते विश्वकर्माची पूजा करतात. तुम्ही बघितलं असेल कुठेतरी. आणि तो दिवसही पाळला जातो. आणि हा जो म्हणजे खरं म्हटलं तर आर्किटेक्ट म्हटला जातो, ज्याने की वैजंता पॅलेस बांधलेला आहे तावतीस लोकांमधला, स्वर्गामधला. आणि वेळोवेळी त्यांनी सक्का देवराजाच्या आदेशाने बोधिसत्वाला अनेक ठिकाणी मदत केलेली आहे. आता लबाने जराने ते हत्तीपाल जातक पण सांगितलेलं आहे, 506 का 509 क्रमांकाचं आहे. तिथे त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे की विश्वकर्मा शेवटी करतो काय. तर त्यात या कथेमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की ते रस्ते साफ करतात, नंतर म्हणजे रस्ता एकदम व्यवस्थित करून देणे, आपण चांगला लँडस्केप असेल असं, नंतर मग चांगला झोपड्या बांधून देणे, ऋषीसाठी जे गरजेचं आहे, तपस्वेसाठी जे जे गरजेचं आहे ते आहे, पाण्याची व्यवस्था करणे, नंतर फळं फुलं ची व्यवस्था करणे, म्हणजे तिथल्या तिथे त्यांना भोजन मिळू शकेल असं. जे जंगली श्वापद असतात, जंगली प्राणी असतात, त्यांच्यापासून त्यांना दूर हाकलल्या जात आहे, म्हणजे ते त्या परिसरात येऊ शकत नाही. परित्त म्हणतो ना आपण, परित्त, ते प्रोटेक्टेड एरिया बनवून देतात हे विश्वकर्मा. नंतर अमनुष्य जे आहेत, म्हणजे यक्ष हे वगैरे जे असतात, हे त्या एरियात येऊ नये, त्यांच्यासाठी पण ती सीमाबंधन करतात आणि त्यात आत येऊ देत नाही. म्हणजे जेणेकरून हे तपस्वी लोक जे आहे यांच्या ध्यानामध्ये कोणतीही बाधा येऊ नये. खाणं पिणं, राहणं, आंघोळीचं पाणी, जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी त्यांना सहज मिळाव्या, त्यात त्यांचा वेळ वाया जाऊ नये, त्या दृष्टीने म्हणजे मिनिमम ते हे सर्व्हिसेस असतात त्या ज्या ऋषीला गरजेच्या आहेत. आणि त्यांनी ते पण सांगितलेलं आहे की जे पशु पक्षी जे आवाज करतात ना, किलबिल किंवा प्राणी पण आवाज करतात, तर तो साऊंड प्रूफ एरिया असतो, असं पण म्हणजे ते विश्वकर्मा करू शकतात. खूप इंटरेस्टिंग आहे, त्याचे बरेच वर्णन आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर वाचावं. फक्त विश्वकर्मा काय करू शकतो किंवा त्याला काय सांगितलं गेलेलं आहे त्याचे सविस्तर वर्णन आपल्याला जातकामध्ये दिसतात, जे बोधिसत्वासाठी म्हणजे जेव्हा ते तपस्वी असतात ते करतात. अजून एक महत्वाचा मुद्दा याच्यात आलेला आहे की बोधिसत्वाने, म्हणजे सरांनी सांगितलंय की बोधिसत्व मग हिमालयात गेले आणि हे सगळे गेले आणि 4 ब्रह्मविहार जे आहे त्याची भावना करायला लागले, ध्यान करायला लागले. आणि सगळेच म्हणजे राजा प्रजा आणि ते सगळा जो समूह होता ते सगळे बोधिसत्वाच्या उपदेशानुसार त्यांना जे जे काही सांगितलं होतं, ध्यान कशासाठी करायचं. आज जे ध्यान करता तुम्ही ते निब्बाणासाठी ध्यान करताय, ठीक आहे ना. निब्बाण हे तुम्हाला सर्वोत्तम फळ मानलं गेलेलं आहे, कारण ते बुद्धाने सांगितलेलं आहे, बुद्धाने जाणलेलं आहे, बुद्धाने मिळवलेलं आहे, म्हणजे ते सर्वोत्तम फळ आहे असं बुद्ध सांगतात. पण जेव्हा ते बुद्ध नव्हते, जेव्हा ते बोधिसत्व होते, त्यावेळेस त्यांना निब्बाणाचं ज्ञान नव्हतं ना. त्यामुळे ते निब्बाण म्हणजे त्यांना स्वतः ज्ञान नसल्यामुळे, बोधिसत्वाला निब्बाणाचं ज्ञान नसल्यामुळे ते निब्बाण मिळवा असं सांगत नव्हते ना. त्यामुळे सर्वोत्तम काय आहे त्यावेळेस, तर सर्वोत्तम देवलोक मिळवणं हे मोठं मिशन असायचं आणि ते सर्वोत्तम फळ मिळायचं. अनेक कथांमध्ये असं दिसतं की ब्रह्मलोक हा अंतिम लोक मानला जायचा. ते मिळवण्यासाठी हे बाकी सगळे तपस्वी म्हणजे बोधिसत्व आणि त्यांची टीम ब्रह्मलोक मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे. आणि या कथेत तेच सांगितलेलं आहे की ब्रह्मलोक मिळवण्यासाठी हे कुद्दाल पंडित प्रयत्न करत होते आणि अनेक लोक म्हणजे कुद्दाल पंडित आणि त्याचे अनेक लोक जे तिकडे आले होते ते ब्रह्मलोकात गेले, ठीक आहे. आणि उरलेले जे म्हणजे त्या लेवलला नाही पोहोचू शकले ते देवलोकात गेले, असं त्याचं सुंदर वर्णन याच्यात केलेलं आहे. आपल्या आपल्या कृतीनुसार, आपल्या आपल्या चित्ताच्या शुद्धतेनुसार कोणी कुठे गेले, कोणी कुठे गेले, पण अंतिम कुठे गेले ते तर ब्रह्मलोकात गेले. कारण त्यांचे वरचे लोक त्यांना माहीतच नव्हते, त्यांनी भावनाच केली नाही किंवा ते मिळवण्यासाठी काय करावं लागतंय ते त्यांना माहिती नव्हतं. तर आपल्याला अनेक ठिकाणी असं दिसतंय की कथेच्या शेवटी की बोधिसत्व हे ब्रह्मलोकात गेले. बोधिसत्व म्हणजे अनेक वेळा बोधिसत्व स्वतः सक्कदेव राजा पण होते आणि ब्रह्मा पण होते. तर हे एक लक्षात घेण्यासारखं आपल्याला दिसते इथे. नंतर अजून एक आपल्याला दिसतंय की
म्हणजे सरांनी सांगितलंय की संबोधन जे झालेलं आहे की त्यात सगळ्यात शेवटी दोन्ही कथेची सांगड घालताना बुद्ध काय म्हणतात, तर कुद्दाल पंडित तर मीच होतो. तर त्यावेळेस राजा जो होता तो आनंद थेर, आजचे आनंद थेर त्यावेळेसचे राजा होते, ज्यांना त्यांनी उपदेश केला की अहं जितांग आणि स्वतःवर विजय मिळवला. तर बोधिसत्वाने आनंद थेराला म्हणजे पूर्वजन्मी राजा असताना हा स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचा उपदेश केलेला आहे. तर हे जन्मोजन्मीचे यांचे संबंध आहे, हे एकदम या जन्मात एकत्र आले आणि अरंत झाले असं नाही आहे. तर आनंद थेर बऱ्याच वेळा राजा आहे, त्यावेळेस बोधिसत्व जे आहेत कधी तपस्वी आहेत, कधी म्हणजे ऍनिमल आहेत, म्हणजे कधी बर्ड आहे, म्हणजे कधी कधी तर कुत्रा आहे बोधिसत्व आणि राजा आनंद आहे. असं जरूर नाही की ते एकाच अबोर्ड मधले दोघेही मनुष्य आहे असं नाही, चढ उतार आहे दोन्ही ठिकाणी. तर आनंद बऱ्याच वेळा श्रेष्ठ पदावर आहेत, बोधिसत्व विविध योनीतले दाखवलेले आहे. तर हा जो प्रवास आहे ना जन्मजन्मीचा निंबार्काकडे जाण्याचा, मग ते सारिपुत्त थेर असतील, मोगलान थेर असतील, आनंद आहे, अनिरुद्ध थेर आहे. अनिरुद्ध थेर बऱ्याच वेळा सक्कदेव राजा आहे जेव्हा बोधिसत्व तपस्वी आहे. तर हे जे जन्मोजन्मीचे यांची जी रिलेशनशिप आहे जी पुढे चालत गेली आणि अनेक वेळा ते मिळत गेले. आणि असे अनेक भिक्खू आहे ज्यावेळेस त्यांनी भिक्खू संघात म्हणजे बुद्ध झाल्यावर भिक्खू संघात प्रवेश केला किंवा उपासक उपासिका यांचा आधीच्या जन्मात अनेक जन्मात त्यांचा संबंध आलेला आहे बुद्धाचा, डायरेक्टली इनडायरेक्टली विविध प्रसंगात. म्हणून त्यांना बुद्धाची मंडळी म्हटलं जाते मराठीत. बुद्धाची टीम आहे ती, म्हणजे जन्मोजन्मीचा प्रवास करणाऱ्या बोधिसत्वाची टीम या जन्मात सुद्धा बुद्ध झाल्यावर ते एकत्र प्रवास केलेला आहे त्यांनी, आणि नंतर त्यांना जे जे काही फळ मिळायचे ते मिळालेलं आहे. तर असं खूप सुंदर प्रवास जो आहे तो आपल्याला जातकामधून दिसतोय. म्हणून तो जो बुद्धाची मंडळी जी म्हटल्या गेलेली आहे ती आहे. आणि म्हणून आपण बघतो की बुद्धांना जेव्हा बोधिप्राप्ती झाली, म्हणजे सिद्धार्थ गौतमाला जेव्हा बुद्ध झाले त्यावेळेस पहिले जे 5 भिक्खू मिळाले पंचवग्य भिक्खू ते ताबडतोब अरंत झाले. नंतर बाकी यश आणि त्यांचे लोक झाले, नंतर कश्यप बंधू आहे ते झाले, आणि असे अनेक लोक जे आहेत ते भराभर बुद्धाच्या सानिध्यात आले आणि ते अरंत झाले. आणि असा हा सिलसिला जो आहे हा कंटिन्यू बऱ्याच कालावधीसाठी राहिला. तर ही बुद्धाची मंडळी होती, पूर्वजन्मी कधीतरी भेटलेले आणि या जन्मात त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आणि ते अरंत झाले. आणि नंतर पुढे बघतो की काही लोक सोतापन्न झाले, किंवा मग सोतापन्नासाठी सुद्धा बोधिसत्वाला बुद्धांना हंटिंग करावं लागायचं, काय शोधावं लागायचं मेडिटेशन करून कोण सोतापन्न होऊ शकतंय किंवा कोण अरंत होऊ शकतंय. आणि हे जातक सांगितल्यावर हे चित्ताच्या बाबतीत चित्त कसं काबूत राहत नाही, चित्ताचं वैशिष्ट्य सांगताना बुद्धाने अनेक उपमा देऊन ते सांगितलेलं आहे. आणि जेव्हा त्या चित्त थेराची म्हणजे ते अरंत झाले आणि आता ते काही घरी जाऊ इच्छित नाही, तर बाकी भिक्खू म्हणत होते आता का जात नाही तुम्ही, का जात नाही? तर ते म्हणतात नाही आता मला जाण्याचं काही प्रयोजन नाही. तर हे भिक्खूंना वाटतं की हे खोटे बोलतात, याच्या मनात असेल जायचं पण अपमान झालेला आहे, सगळेजण चिडवतात म्हणून ते घरी जात नाही. म्हणून ते लोक बुद्धाकडे येतात की हा तर खोटं बोलतो, पहिले तर नेहमी जायचा 7 वेळेस गेलेला आहे, आता का जात नाही? मग तेव्हा म्हणतात की नाही आता त्याला जाण्याचं काही शिल्लकच नाहीये, त्याचं सगळं हे संपलेलं आहे. तर हे बाकी भिक्खूंना कळत नव्हतं ना. मग असं कसं झालं, 6-7 वेळा त्यांनी सोडलं. मग बुद्ध म्हणतात की चित्त हे एवढं सोपं नाहीये की त्याला नियंत्रणात ठेवू आपण, एवढं सोपं नाहीये. त्याला खूप म्हणजे टेमिंग करावं लागतं, त्याला खूप व्यवस्थित नियंत्रित करावं लागतं, त्याचे गुण दुर्गुण समजून त्याला एक प्रॉपर नियंत्रणात आणलं तरच हे होऊ शकतंय. आणि ते नियंत्रणात का राहत नाही, तर शील नसल्यामुळे किंवा बाहेर भटकत असल्यामुळे ते नियंत्रणात राहत नाही, आणि ते विकारग्रस्त असल्यामुळे ते राहत नाही. जसं इथं चित्त जो थेर आहे ते नेहमी आपल्या पत्नीची आठवण यायची किंवा घरची आठवण यायची म्हणून ते जायचे तिकडे. चित्त आत्ताला त्यांची आठवण येत होती, म्हणजे विकार खूप हवी होत, जेव्हा हवी होत होते ते सोडत होते आणि पुन्हा त्यांना उपरती व्हायचे की नाही हे भौतिक जीवन काही चांगलं नाही, मला प्रवज्जित जीवनच आवडत आहे. आपल्याला माहित आहे की ते फक्त भोजनासाठी प्रवज्जित झालेले आहे.
त्याला चांगलं भोजन मिळते म्हणून ते आलेले आहेत तिकडे चित्त. पण पुढे त्यांच्याही काही कम्मा आहेत किंवा त्यांनी जो प्रवास केलेला आहे, चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहिलेले आहेत, ते अरहंत लोकांच्या सानिध्यात राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांची प्रगती झाली आणि ते अरहंत झाले. इकडे कुद्दाल पंडितचं पण तेच आहे की नेहमी म्हणजे चलबिचल होत राहते, धरसोड करत राहतात आणि पुढे मग ते कुदळस फेकून देतात, बीज फेकून देतात आणि त्यांचा मुक्तीचा मार्ग म्हणजे त्यावेळेसचा जे अटॅचमेंट आहे कुदळ आणि त्या बियाण्यासाठी ते म्हणजे बाजूला करतात आणि त्यांचा मार्ग सुकर होतो, म्हणून ते हिमालयात जातात. ठीक आहे, तर आपण अशा कथेमधून स्वतःच्या जीवनात काही उपयोग करू शकतो का, याची काही उपयोगिता आहे का? तर बिलकुल आहे, याच्यावर सविस्तर चर्चा करता येते, पण वेळ झालेला आहे आणि आपण नेहमी धम्मचर्चा करतच असतो असं. त्यामुळे तुम्ही इंडिव्हिज्युअली तुम्ही स्वतः विचार करून हे करायला पाहिजे की माझ्या काय अटॅचमेंट आहे, मी कुठं अडकलेला आहे, मला अशा कोणत्या गोष्टी बंधन आहे किंवा मी कोणत्या गोष्टी मनावर घेतो जास्त, ज्या घ्यायची गरज नाहीये. तर त्या जर धम्माचे बुद्धाचे उपदेश किंवा आपले धम्मचर्चा जे काही होते धम्मसाकाच्यावर, त्याचाही विचार करून काही व्हिडिओ ऐकून तुम्ही स्वचिंतन करणं फार गरजेचं आहे आणि आपलंच परीक्षण आपण करून आपल्यातले जे दुर्गुण आहे ते काढायचा प्रयत्न करायला पाहिजे. सोपं नाही आहे, पण कठीण पण नाही आहे. म्हटलं तर एका दिवसात सुटू शकतंय, पण नाही सुटलं तर लूज तरी होऊ शकते, ढिलं तरी होऊ शकते. म्हणजे त्याला तुम्ही एकदम जखडून ठेवत नाही, ते लूज होणं, लेट गो करणं ते फार महत्वाचं आहे. या दोन्ही कथा लबाने सरांनी खूप सुंदर तऱ्हेनं सांगितलेल्या आहेत. फक्त त्याच्या अनुषंगाने अजून काही सांगावं असं वाटलं म्हणून मी सांगितलेलं आहे. आता एक जो प्रश्न आलेला आहे की एखादी स्वतःपन्न व्यक्ती मृत्यूनंतर नवीन जन्म घेतला तर तिचा प्रवास स्वतःपन्नापासून सुरू होतो का? अर्थातच स्वतःपन्न, कारण ते त्यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे आणि याचं म्हणजे खाली येत नाहीये. म्हणजे आपण म्हणतो ना स्वतःपन्न, मग सगदागामी, अनागामी आणि अरहंत अशा 4 अवस्था आहे की नाही. तर एकदा तुम्ही स्वतःपन्नाची शिडी चढले तर त्याच्यावर जी काही सगदागामी असेल तर सगदागामी किंवा अनागामी तुम्ही झाले तर पुन्हा तुम्ही खाली घसरू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही त्याच लेवलला राहता, कारण ते परमनंट हे आहे, म्हणजे ते स्टेटस जे आहे ते परमनंट आहे. ते नाहीतर तुम्हाला ते स्टेटस मिळालंच नसतं. तर स्वतःपन्न व्यक्ती जे आहे त्याच्याबद्दल जे सांगितलेलं आहे की त्यांचे 7 जन्म जे आहेत ते म्हणजे सुगती मधलेच आहेत आणि ते जास्ती असतं 7 जन्म घेऊन निब्बाण प्राप्त करू शकतात. पण मिनिमम पिरियडची लिमिट नाही आहे. ते म्हणजे आज स्वतःपन्न झाले तर व्हेरी नेक्स्ट मोमेंट ते अरहंत पण होऊ शकतात. तर मिनिममची लिमिट नाही आहे, मॅक्सिममची लिमिट आहे. म्हणजे स्वतःपन्न व्यक्ती जास्तीत जास्त 7 जन्मात अरहंत होऊ शकतो, जास्ती असतात आणि ते जन्मही ते चांगले असतात. तर आता इथे एखादी व्यक्ती स्वतःपन्न झालेली असेल आणि ती कोणत्या तरी देवलोकात उत्पन्न झाली असेल तर तिथूनही त्यांची प्रगती होऊन पुढे ते त्यांचे विविध जन्म होऊ शकतात. 7 जन्म होऊ शकतात, समजून घ्या. होऊ शकतात म्हटलं, होतातच असं नाही. त्याच्या आधी ते अरहंत होऊ शकतात किंवा मनुष्य लोकात येऊ शकतात, पण खालच्या लोकात नाही जात. ते अपाय भूमीतले जे खालचे 4 लोक आहेत तिथे जात नाही, वरच जातात. ते सुगतीमध्येच असतात. मनुष्य आणि त्याच्या वरचे लोक याला सुगती म्हटलेलं आहे आणि खाली जे आहे त्याला दुर्गती म्हटलेलं आहे. तर तो एक मला वाटतं प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आणि असं तुम्ही स्वतः आहे ना, लाभाने सरांनी खूप सोप्या याच्यात अर्थासहित तुम्हाला पालीमधून समजून सांगितलेलं आहे. पण तुम्ही जेव्हा स्वतः ती कथा वाचाल आणि पुन्हा व्हिडिओ ऐकणार तर तुम्हाला ते अधिक चांगल्या तऱ्हेनं तुम्हाला कळेल. ते लक्षात ठेवा. आपण फक्त एक धम्मसाकाच्या हा जो मंच आहे हा गेल्या 3.5 वर्षापासून कार्यरत आहे या धम्माच्या कामासाठी आणि त्यांच्यासाठी सगळ्यांची मेहनत आहे. म्हणजे धम्मसाकाच्या टीम आहे, वक्ते आहेत आणि उपासक उपासिका जे प्रश्न विचारून वक्त्याला अभ्यासालाही लावतात आणि धम्मचर्चा घडवायला ते कारणीभूत होतात. तो त्यांचा पुण्याचा भाग आहे आणि इतरांचंही त्यामुळं ज्ञानात वृद्धी होते. त्यामुळे ही आपली सगळी टीम आहे, ही आपली धम्मसाकाच्याची मंडळी आहे. आपणही पूर्वजन्मी काहीतरी बी आपल्याकडे पडलेलं असेल
आपण खूप दूर असू धम्माच्या श्रवणामध्ये बुद्धाच्या वेळेस किंवा इतर वेळेस, आणि म्हणूनच आपण एकत्र आहोत. आणि असे काही लोक जे विस्कळीत आहेत, जे धम्म ऐकण्यास खूप आतुर आहेत, त्यांचे धम्म ऐकण्यासाठी कान आसुसलेले आहे, पण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नाही. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की जे धार्मिक व्यक्ती असते, जे आध्यात्मिक व्यक्ती असते, स्पिरिच्युअल पर्सन आहे ना, त्यांच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं असतं. कारण त्यांचं चित्त आहे ना खूप म्हणजे म्हणजे त्यांना एक खूप स्ट्रॉंग हे असते, स्ट्रॉंग. एखादा व्यक्ती स्वतःपन्न असेल पूर्वीच्या जीवनात आणि या जन्मात मनुष्य लोकात असेल, तर त्याला कसं कळेल काही विशेष लक्षण असल्यास काय नाही, त्याला कळेलच असं नाही आहे, पण त्याचं वागणं बोलणं किंवा इतर गोष्टीवरून ते लक्षात येईल. स्वतःपन्नाची व्याख्या याच्या आधी धम्मपदामध्ये बऱ्याच वेळा झालेली आहे की स्वतःपन्न व्यक्तीचं काय सुटलेलं असतं, काय त्याने नष्ट केलेले असतात विकार, किंवा सगदागामी अनागामीने काय काय नष्ट केलेले असतात, ते याच्या आधी अनेक लेक्चर मध्ये ते झालेलं आहे. तर ते एकदा तुम्ही ते व्हिडिओ पण बघा आणि गुगलवरही तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळू शकते की स्वतःपन्न मध्ये कोणते 3 जातात किंवा वरच्या लेवलमध्ये कोणते 5 जातात, 7 जातात, 10 जातात, ते आपल्याला सविस्तर चार्ट मध्ये याच्यावर चर्चा झालेली आहे. तर पण त्याची मेमरी तेवढी स्ट्रॉंग असेलच असं नाहीये की मी मागच्या जन्मात काय होतो. त्यासाठी एक वेगळं टेक्निक आहे, वेगळी इद्धी आहे. जर आपल्याला पहिले जन्माचं माहिती करून घ्यायचं असेल तर पहिले तुम्हाला चित्त तर शुद्ध करावं लागेल ना. तुमच्या चित्तामध्ये अनेक करोडो वर्षाच्या घटना आहेत तुमच्या चित्तावर झालेल्या, संस्कार झालेले आहेत, आणि ते तुम्हाला एक एक पदर जर उघडायचा असेल तर तुम्हाला तेवढं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, तेवढं शुद्ध व्हावं लागेल. बाह्य जे जीवनातले जे परिणाम तुमच्या वर्तमान जीवनावर होतात, वर्तमान काय म्हणू आपण बुद्धीवर जे होतात, मेंदूवर जे होतात ना, ते तुम्हाला बाजूला करावं, लेट गो करून आहे ना, म्हणजे किनाऱ्याकडे जावं लागेल तुम्हाला. तुम्ही सध्या गटांगळा गात आहे, पहिले म्हणजे मी स्मृतीच्या बाबतीत म्हणतोय, मेमरीच्या बाबतीत आपण गटांगळा गात असतो, कारण आपल्या मेंदूवर खूप प्रेशर आहे अनेक गोष्टीचं, आपण ज्याच्यात अडकलेलं आहे. जेव्हा आपण ते शुद्ध करत जातो ना, तेव्हा तुमचं दृष्टी क्लिअर होते, तुमची जी स्मृती आहे ती पण स्पष्ट होत जाते. बुद्धांनाही जेव्हा बोधी प्राप्ती झाली तेव्हा ते एक जन्म मागे गेले आणि असे हजारो करोडो वर्ष ते मागे गेलेले आहेत. आधी नव्हतं त्यांना माहिती, पण त्यांनी जेव्हा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं तेव्हा त्यांना कळलं. पण ते बोधिसत्वाचे ज्या पारमिता पूर्ण करत होते किंवा त्यांचं वागणं जे होतं, म्हणजे शीलाचं पालन करणे किंवा समूहासाठी प्रयत्न करणे आणि म्हणजे चांगले कर्म करत गेले ना ते. तर स्वतःपन्न व्यक्ती आता या जीवनात असेल, समजा मनुष्य लोकात, तर तो खूप चांगले कर्म करत असेल, वाईट कर्म तो करणारच नाही आहे असं. तर आपण त्या लेवलला नाही की कोण स्वतःपन्न आहे आणि त्या व्यक्तीलाही कळेलच असं नाही आहे, कारण तो आपला विषय नाही आहे सध्या. तर अशी सुंदर कथा आहे. आपण याच्यात बघितलंय, म्हणजे लबाने सरांनी आपल्याला खूप चांगल्या भाषेत आणि खूप कमी वेळात, आता ते ओरिसा टूरवरून आले, आमची बऱ्याच वेळा चर्चा होत होती, पण त्यांना मोठ्या मुश्किलनं 1-1.5 दिवस मिळालेला आहे. म्हणजे त्याच्या आधी त्यांनी खूप तयारी केलेली आहे, त्याच्यावर डिस्कशन केलेलं आहे त्यांनी, पण त्यांना खूप कमी वेळात त्यांनी त्यांचे 2-3 लेक्चर पण होते, 10-12 दिवस ते टूरला पण होते. ओरिसा टूर झाला आमचा विद्यापीठाचा, खूपच चांगला झालेला आहे. तुम्हाला जर संधी मिळाली तर ओरिसाला जरूर जावं. ओरिसामध्ये खूप उत्खननचं काम बाकी आहे आणि खूप वेगळ्या प्रकारचे शिल्प आणि हे आहे. तुम्ही चक्रावून जाल जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही सम्राट अशोकाच्या शिलालेखाचा, इतिहासाचा आणि मूर्तीशास्त्र किंवा बुद्धिस्ट आर्किटेक्चरचा जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला ओरिसामध्ये झालेले फरक आणि पर्यायाने मग ते फरक इतर ठिकाणी, म्हणजे मूर्तीशास्त्र म्हणू का जे शिल्प आहे त्याचे जे बदल कसे होत गेले, बुद्धिझम पासून बुद्धिझमचेच जे वेगवेगळे आहेत, म्हणजे महायान आहे, वज्रायन आहे किंवा इतर जे काही असेल ते आर्ट्स अँड आर्किटेक्चर कसं बदलत गेलेलं आहे,
हा फार गंभीर विषय आहे. आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर खूप चर्चा केलेली आहे. आम्ही म्हणजे सुदैवी आहे की आम्हाला ते बघायला मिळालं टीम सोबत. आपण जे या टीम मध्ये जे ऐकत आहात, जे जाऊ शकले नाही किंवा ज्यांना माहिती नाही, त्यांनी बौद्ध स्थळांना भेटी देणं फार गरजेचं आहे. एकदा बघितल्यानं काही होत नाहीये. तुम्हाला नेहमी नेहमी जावं लागेल. खूप दूर जाणं होत नसेल तर जवळ जा. त्या निमित्तानं आपल्या ज्या पूर्वजांनी जे काही काम करून ठेवलेलं आहे तर आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे, म्हणून आपण तिथे जायला पाहिजे आणि धम्मसाक्काच्या आणि धम्मश्रवण करत राहायला पाहिजे. स्वतः अभ्यास करायला पाहिजे. प्रश्न असले तर आपले जे सगळे प्राध्यापक मंडळी आहे त्यांना विचारायला पाहिजे. आणि मला वाटतं आता मी इथे थांबायला पाहिजे. या संदर्भात जर काही प्रश्न असले तर मग आपण. दिलीप सरांचा चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आलेला आहे की सर, निब्बाण प्राप्तीसाठी प्रयत्नशील व्यक्ती बोधिसत्व म्हटले जाते. मग इथे मात्र बोधिसत्वाला निब्बाण माहीत नव्हते, हे कसे होऊ शकते? कारण त्यांना ती बोधीच प्राप्ती झालेली नाही ना निब्बाणात. ते काही असं ठरवून हे करत नाही. म्हणजे सुरुवातीचा जो जन्म आहे, ज्यावेळेस ज्या बुद्धांना ते भेटले, त्यांना भेटल्यानंतर ते अरंत होऊ शकले असते, पण ते अरंत झाले नाही कारण त्यांना बुद्ध बनायचं होतं. पण जेव्हा त्यांचे अनेक जन्म सुरू झाले तर जरुरी नाही की त्यांना मागचे जन्म आठवत असते. ठीक आहे. आणि निब्बाणासाठी करतात ते माहीतच नाही ना. त्यांचे लाखो जन्म झालेले आहेत. असं काही ठरून नाही गेलेलं की मी निब्बाणासाठी हे घेतो. जर मग निब्बाणच माहित असतं तर मग त्याच जन्मात त्यांना निब्बाण प्राप्त झालं असतं ना. एवढे नवीन जन्म कशाला घ्यायचे? तर तेच म्हटलं की मेमरी जी आहे, स्मृती जी आहे, ती एक इद्धी आहे आणि ती मिळवण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात. त्याच्या काही कंडिशन्स आहेत आणि म्हणून बुद्धी प्राप्ती झाल्यानंतर त्यांना जे काही 4 इद्धी प्राप्त झाल्या होत्या, त्यात पुब्बे निवास ज्ञान म्हणजे पुब्बे निवास म्हणजे पूर्वजन्मीचं त्यांना ज्ञान प्राप्त झालं. आणि मग ते काही एकाच जन्मात लाखो जन्म नाही केले त्याने. पहिले मागच्या जन्मातून मी कुठून आलो, मग त्याच्या मागच्या आधी कुठं होतो, असं करत करत ते त्याच्यावर चिंतन करत राहिले आणि ते म्हणजे आपल्या स्मृतीतून ते उकरत राहिले. त्यांना ते जन्माचं कळलं आणि मग त्यांनी सांगितलं की आता याच्या मागे जायची गरज नाही, कारण तेच आहे ते. म्हणजे त्यांना तो फंडा लक्षात आला आणि मग ते कधी कधी गरजेनुसार त्यांनी जातक सांगितलेले आहे किंवा इतर सुत्तामध्ये सुद्धा, धम्मपदामध्ये सुद्धा त्यांनी उपदेशात त्या गोष्टीचा हे केलेला आहे. म्हणजे एका जन्मात निब्बाण मिळू शकत नाही का? बिलकुल मिळू शकतंय. तुम्ही जर प्रयत्न, निब्बाण प्राप्तीसाठी अनेक जन्म घ्यावे लागतात असं नाही आहे. आता हा चित्त हत्त जे थेर आहे त्यांना तर याच जन्मात मिळाला ना. तो तर साधा गुराखी होता, माहित आहे ना. त्याचं काहीतरी गाय काहीतरी हरवलं आणि तो शोधत शोधत आला आणि मग त्याला भूक लागली आणि नंतर मग त्याला वाटलं या हे जे विहार आहे इथे भोजनाची व्यवस्था होईल, मग तिथं ते गेले. मग भोजन मिळालं. इतकं स्वादिष्ट भोजन मिळाल्यावर त्यांना वाटलं की अरे हे लोक तर काही काम करत नाही भिक्खू, आणि मी तर एवढं मेहनत करतो, मला 2 वेळचं जेवण मिळत नाही आणि हे तर आयतं बसून खातात आणि यांना खूप सुंदर जेवण मिळतात, म्हणून तो प्रवज्जित होतो. म्हणजे खाण्याला चांगलं मिळतं म्हणून प्रवज्जित झालेला आहे. पण पुढे त्याच्या आयुष्यात अशा काही घटना आलेल्या आहेत, त्यांना असे लोक त्याच्या आयुष्यात आलेले. संघात होता ना बुद्धाच्या वेळेस तो भिक्खू आहे आणि इतरही अनेक थेर जे होते, अरंत थेर होते सिनियर, जे चांगले टीचर पण होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते अरंत झाले. तर अरंत हा केव्हाही होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे एका जन्मात निब्बाण मिळू शकत नाही का? जर तुमचे किंमत असे असतील, तुमचं विकार 100% नष्ट झाले तर त्या जन्मात तुम्हाला निब्बाण प्राप्त होऊ शकते. पण एवढं सोपं पण नाहीये, कारण इतके विकार आपले स्ट्रॉंग असतात तर ते निघायला कठीण जात आहे. म्हणून अनेक जन्म घेतात. मग किंवा काही लोक सुगतीमध्ये जाऊन पुन्हा मनुष्य लोकात येऊन मग निब्बाण प्राप्त करतात. अशा घटना आहेत, पण मिळू शकते असं. दुसरं आहे की अरंत आणि निर्वाण मध्ये काय फरक आहे? अरंताचा तर पूर्ण जन्म होत नाही, बरोबर आहे. अरंत आणि निर्वाणात अरंत पद प्राप्त होणं आणि निब्बाण प्राप्त होणं हे म्हणजे काय म्हणतात, एकच शब्द आहे असं गृहीत धरून, एकच स्टेज आहे माइंडची. त्यामुळे अरंताचा पुनर्जन्म होत नाही, खरी गोष्ट आहे.
इट डिपेंड्स ऑन संकल्प सुमेध बोधी सत्व. हा, तर तेच म्हटलं ना की हे जे बोधी आपले बुद्ध जे होते त्यांनी संकल्प केला होता की मला बुद्ध बनायचं आहे, म्हणून ते त्यावेळेस अरहंत नाही झाले आणि पुढे मग त्यांना काय पारमिता वगैरे पूर्ण करायच्या होता किंवा पूर्ण बोधी प्राप्तीपर्यंत जायचं होतं. आणि तो मार्ग त्यांना स्वतः शोधावा लागतो ना, म्हणून ते बुद्ध होतात, असं त्याचं लॉजिक आहे. ठीक आहे, मला वाटतं प्रश्न उत्तर संपले असेल तर विचारा, नाही तर मी इथे थांबतो. धन्यवाद सर, तुमचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी एक नवीन उंचाईपर्यंत घेऊन जाते सर, आणि नवीन काहीतरी मिळत असते. आणि तुम्ही नेहमी म्हणता की अभ्यास करा, साईटवर जा, पाली शिका. तर नक्कीच सर त्याच्यावर आम्ही काम करूच. धन्यवाद सर. नलिनी मॅडमचे धन्यवाद. आपण सर्व ज्या सुंदर सुंदर पीपीटी बघत असतो त्यांच्यामुळेच. तसेच मी धन्यवाद देते USA मधून वैशाली गायधनी मॅडम आणि संजय गायधनी सर यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTube वर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. आपल्या धम्मसागरच्या कार्यक्रमामध्ये नवीन नवीन जे लोक उपस्थित होत आहेत त्यांनी मागील 3.5 वर्षापासूनचे व्हिडिओ आहेत ते आपल्या युट्यूबवर उपलब्ध आहेत, तर त्यांनी नक्कीच ते बघावे. धन्यवाद सर्व धम्मसागरच्या टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. मी सर्वांना विनंती करते की आपली ही लिंक तुमच्या मैत्रिणीसोबत, कुटुंब आणि नातेवाईक आणि शक्य असल्यास सर्व इतर ग्रुपवर शेअर करावा, की ते सुद्धा या व्याख्यानाचा लाभ घेऊ शकतील. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे मंगल हो, अशी मी कामना करते. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती धम्मपालन गाथेने करूया. मी विनंती करते की कल्पना मुंताई यांना विनंती करते की त्यांनी धम्मपालन गाथा म्हणावी. सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं उत्थान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं तु चरितं चरे धम्मचारी सुखं सेत्ति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपमे सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नथि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. थँक यू.